आज आपण डिस्कस करणार आहोत अमेय कुठे काय करतो. सो फूड ना हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. हे थम्सअप असेल, हे गोल्डन थम्सअप, डबल थम्सअप, हे पॅलेट, हे बेसिक फिलिंग्स आहेत ज्या मनातनं आल्या आहेत. माझी माच्याने वाचा गेली का? एकदा तुमचं ते जीभ भाजली की प्रत्येक गोष्ट फुकून नका पिऊ. काही गोष्टी स्ट्रॉने मजा येतात प्यायला. एवढा सिम्पल आयटम आहे, हा खिचडी आहे, पण ती खाल्ल्यानंतर त्याला मला असं आलं की अरे हे डायमंड थम्सअप वाली खिचडी आहे. भारतातलं सर्वात जर अद्भुत कुठली जागा असेल तर ती लडाख आहे. म्हणजे तुम्ही काश्मीरला, लडाखला आणि मनालीला कम्पेअर करूच शकत नाही. का असं वाटतं तुला? पण ते परत 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 गेल्यावरती आपल्याला ऍक्च्युअल ब्युटी दिसते. मला गोवा हे पावसात आवडतं. मुंबईच्या लोकांना चांगलं मटण नाही मिळत. मायकरी म्हणजे ते लोक मटण खात पण नाहीत, नॉनव्हेजला हात पण नाही लावत. पण नंबर 1 रेस्टॉरंट त्यांचं आहे की या 3 वर्षामध्ये मी फक्त महाराष्ट्र 1% फिरलोय. रोड ट्रिप करताना डेस्टिनेशन कधीच इम्पॉर्टंट नसतं, ती जर्नी इम्पॉर्टंट असते. काय मिळतं माझ्याकडनं? गोल्डन थम्सअप. हाय एव्हरीवन, वेलकम टू वीणा वर्ल्ड्स ट्रॅव्हल पॉडकास्ट अराउंड द वर्ल्ड. आजच्या ह्या एपिसोडमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत अमेय कुठे काय करतो. अमेय कदम हे नाव यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर फेमस आहेच. ॲज अ फोटोग्राफर, ॲज समवन हू वॉज ऑन रोडी 7, ॲज समवन हू इज अ कंटेंट क्रिएटर, or someone who knows more about food than probably me or anyone else. So आज ह्या एपिसोडवर आम्ही एवढे डिस्कशन्स केले आहेत फूडबद्दल, फूड एक्सपिरियन्सेसबद्दल, ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेसबद्दल, की आमच्या तोंडाला पाणी सुटलं, आम्हाला ब्रेक घ्यावा लागला आणि आम्ही ॲक्च्युली जेवण मागितलं आणि आम्ही खायला बसलो. सो एन्जॉय दिस एपिसोड, कारण आपण भूतानला गेलो आहोत, लेह लडाखला गेलो आहोत, ऑस्ट्रेलियाला गेलो आहोत आणि अमेयकडून जाणून घेतलं आहे की जर आपल्याला ट्रॅव्हल करून लाईफ सेलिब्रेट करायची असेल तर ती अशी केली पाहिजे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जम्प इन टू टुडेज एपिसोड. वेलकम टू अराउंड द वर्ल्ड विथ अमेय कदम. अमेय, कदाचित कोणतरी पॉडकास्ट बघत असेल ज्यांना फॉर व्हॉट एव्हर रिझन, कदाचित ते त्यांच्या कार्पेट खाली असतील गेले खूप वर्ष, त्यांना अमेय कदम कोण आहे माहितीच नाहीये. सो तुझं इंट्रोडक्शन तुझ्या तऱ्हेने तू कसं देशील? जर माझं इंट्रोडक्शन द्यायचंय तर माझं असं इंस्टाग्रामचं माझं हँडल आहे की अमेय कुठे काय करतो. ते असं की मी अगदी रॅन्डम माणूस आहे आणि लहानपणापासून जर म्हणजे अमेय काय करतो हा प्रश्न असा आहे ना की तो प्रत्येक वयात बदलत गेला. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी चाइल्ड ॲक्टर होतो. दे धमाल नावाची सिरियल केलेली. त्यानंतर मग पुढे जेव्हा गेलो तेव्हा मग मी कमर्शियल आर्ट्स केलं. मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो. मग नंतर मी टीचर होतो. 9 वर्ष मी टीचिंग केलं. त्यानंतर मी हे होतो, काय म्हणतात ते आपलं, सारंगला भेटण्याचं कारण मूळ होतं की मी स्टँडअप कॉमेडी लिहित होतो. ओ वाव. तर मी स्टँडअप कॉमेडी ट्राय करत होतो. त्याच्यात मला सारंग भेटलं आणि मग मी भाडीपा जॉईन केलं आणि मग भाडीपा करताना मी करत होतो कॅम्पस बंकस नावाचा शो. तेव्हा कळलं की भाटुपा नावाचं चॅनल एक आहे जे सध्या असं बंद होत चाललेलं, तरी काय होत नव्हतं. सारंग आणि चला काय करायचं का, आपण प्लॅन करूया का. आणि मग मी पहिला वडापावचा व्हिडिओ केला तिथे आणि मग तिकडनं मी आता फूड ब्लॉगर झालो. सो आणि ट्रॅव्हल करतो. सो आताची माझी ओळख जी आहे ती अशी आहे की मी आता एक फूड ब्लॉगर झालोय आणि जो फिरतो, खातो आणि लोकांना कुठे काय खायचं आणि कुठे काय बघायचं हे सांगतो. म्हणजे असं म्हणता येईल, युअर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ ऑल. मास्टर ऑफ नन असं बोलत मास्टर आलेलो ऑफ मला. ऑल असं मी म्हणेन. नाही, कारण नाही. जर तुला आठवत असेल, रंग दे बसंती हा पिक्चर जेव्हा सुरू होतो हा. तेव्हा तो एक इंग्लिश ऑफिसर त्याच्या नोटबुकमध्ये काहीतरी लिहित असतो. हो, हो, हो. तसंच तुझे व्हिडिओज आणि आपल्या ह्या एपिसोडसाठी जेव्हा मी रिसर्च करायला बसलो हा. तेव्हा मला असं वाटलं की वेन इट कम्स टू फूड, जगात देर आर 2 काइंड्स ऑफ पीपल. वन जे फक्त पोट भरायला खातात, हो, जशी माझी बायको हेता. हो. हा. सेकंड, ज्यांना खरंच खाण्याची आवड असते, जसा मे बी मी, कारण मला एक्सपिरियन्सेस आवडतात, खूप काय काय आवडतं. अँड देन देर इज अ थर्ड काइंड विच इज यू.
ज्याला आवड पण आहे, हो. बट यू आर क्रिएटिंग रिअल कॉन्टेंट. म्हणजे आज आपण जगात बघितलं तर खूप लोक फूड ब्लॉगिंग करतात, फूड व्लॉगिंग करतात, फूडबद्दल लिहितात. हो. आणि खूप ठिकाणी असं ते डॉक्टर पण म्हणता येईल किंवा प्लास्टिक पण म्हणता येईल, जिथे सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. हो. आणि मी तुझा एक मनालीचा व्हिडिओ बघत होतो, जिथे तू म्हणालास की ही एक डिश आहे जी मी अशी करंजी सारखी आहे, ती खातोय. हां. आणि कदाचित ह्या रेस्टॉरंटवाल्याने डिमांड जास्त असल्यामुळे ती आत्ता मला बनवून दिली आहे. हां. पण जनरली ती फ्लफी असते. तर हो. मला ही एवढी आवडली नाही. पण जर तुम्ही येत असाल तर तुम्ही हो. ऑर्डर करा आणि मग खा, कारण हो. तुम्हाला ती फ्लफी. सो त्याच्यातून ती ऑनेस्टी येते. हो. पण हे सगळं करत असताना आपला हा एपिसोड मला म्हणजे जो पहिला प्रश्न विचारायचा आहे, की फूडबद्दल किंवा हं. फोटोग्राफीबद्दल किंवा ट्रॅव्हलबद्दल ही आवड आणि ह्याच्यातून एक करिअर बनवणं, हं. ही पॅशन कुठून आली? पहिली गोष्ट आपण ना एक क्लिअर करूया, की मला असं सांगायचं की मी फूड एक्सपर्ट तर नाहीये. ओके. ओके. की मला साधारण हे पण म्हणजे कळत नाही, की याच्यात नक्की काय गेलंय, कसं गेलंय ते मी हळू एक्सप्लोर करतो. पण काय येतं मला, हा जर आपण विचार केला ना, तर मला असं वाटतं, की मी एक आर्टिस्ट आहे. Yes. ओके. मग तुम्ही फोटोग्राफर म्हणा, मग तुम्ही कलाकार म्हणा, ॲक्टर म्हणा, मग तुम्ही काही पण असतं, तर हे फूड ब्लॉगिंग म्हणा, जेवण खाणं पण असू म्हणा. हं. मला वाटतं आपण इथे बसलेले सगळे जण आहोत ना, हे मी खूप वेळा माझ्या पॉडकास्टवर पण बोललेलो. मला वाटतं सगळे आर्टिस्ट आहेत. सगळे. आपण सगळे कलाकार आहोत, सगळे आर्टिस्ट हं. आहोत. आणि आर्टिस्ट असण्याचा सर्वात मेन जो असतो ना, की तो असेल तर तुम्ही आर्टिस्ट आहात. हं. हा जो गुण असतो, तो गुण मला वाटतो सेन्सिटिव्हिटी आहे. एखाद्या गोष्टीबद्दलचं तुम्हाला कुतूहलता आहे. हं. आणि तुम्ही बघून उदाहरणार्थ, आपण एक सूर्योदय बघतो किंवा एक सूर्यास्त बघतो आणि एका सर्टन टाईमला बघतो, की वॉव! काय सुंदर दिसतोय. हं. बाजूच्या माणसाला तो सुंदर दिसणार पण नाही करेक्ट. कधी-कधी. पण तुम्हाला दिसतोय, मला दिसतोय. तो का दिसतोय? कारण आपण त्या गोष्टीला घेऊन सेन्सिटिव्ह आहोत. येस. आपल्याला त्याच्या बघण्याबद्दल आपल्याला कुठेतरी काहीतरी त्याच्याबद्दल जाणवतं, काहीतरी फील होतं. व्हॉट इज सेन्सिटिव्हिटी? आपल्याला काहीतरी फील होतं प्रत्येक गोष्टीतनं. मग तो आनंद असो, मग तो राग असो, मग तो दुःख असो, जे पण आहे ते फीलिंग्ज आहेत. आणि फीलिंग एक्सप्रेस करणं ही आर्ट आहे. मग ती कविता असो, मग ते पेंटिंग असो, मग ते जेवण करणं असो. माझ्या मुलाला चांगलं काहीतरी खायला करून घालायचं आहे, म्हणून मी काहीतरी छान तळते आणि याला किंवा काहीतरी बनवते आणि याला खायला घालते. ती एक आर्ट आहे. ती एक फीलिंग आहे जी सर्व्ह होते. तर जर आपण आर्टिस्ट होतो आहोत, तर आपण प्रत्येक गोष्टीला घेऊन सेन्सिटिव्ह होतो. आज मी फोटोग्राफी पण मला का आवडते? कारण मी सिंपल लाईटला बघून एक्साईट होतो, हं. की काय सुंदर लाईट पडली आहे. करेक्ट. तर इथे असं पडलं, मग इथे शॅडो पडली आहे, ही लाईट पडली आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट दिसते कशामुळे? हं. एखादी लाईट पडते आणि रिफ्लेक्ट होऊन डोळ्यात जाते, तेव्हा मग ते दिसतंय. येस. एवढं सिंपल आहे ते. आणि जर हे सिम्प्लिसिटीज बघायला एवढी मजा येते, की अरे काय सुंदर सकाळची आपल्या घरात लाईट येते. आपण बघतो ना, काय सुंदर लाईट पडली आहे किंवा उदबत्तीचा धूर असा जातोय, अरे बॅकलाईट बाहेरनं आलं, काय लाईट पडली आहे. हे जे सेन्सिटिव्हिटी आहे ना, की अरे काय सुंदर आहे, अरे काय मस्त आहे. किंवा तुम्ही रस्त्यानं चालताना मला कचरा दिसून वाटतं, की शी किती घाण आहे. हं. ती पण सेन्सिटिव्हिटीज आहे. करेक्ट. सो ही जेव्हा मी काय एक्सपर्ट नाहीच आहे कुठला, पण मी सेन्सिटिव्ह खूप आहे. मी पिक्चर बघून रडतो. मी पिक्चर बघून खूप हसतो पण. तो तसं जेवण जेव्हा येतं माझ्यासमोर, तेव्हा ते खाताना माझ्यात इमोशन असतं, की एक तर मी का खातोय? मला काहीतरी चमचमीत खायला मिळतंय किंवा कोणतरी काहीतरी बनवलंय किंवा कोणतरी म्हणतंय, की हे खाऊन बघ, हे बाप आहे. आज जेव्हा मी कुठल्या पण रेस्टॉरंटला जातो, म्हणजे इतकं तर मी जवळपास 3रं वर्ष असेल मी जेव्हा हे करतोय सिरियसली फूड ब्लॉगिंग आणि ट्रॅव्हल. आता मी कुठल्या रेस्टॉरंटला जातो ना, तर समोरच्या माणसाला माहिती आहे, की मी कोण आहे. हं. कुठेतरी मराठी असेल त्याला माहितीच आहे मी कोण आहे. मग एक्झॅक्टली. ते जेव्हा मला जेवण आणतात ना, त्यांचं प्रेम असतं, की ह्याला आवडतं का बघू. येस. आणि ती जी सगळी गंमत आहे ना, ती मला मजा करायला आवडतं. हे मी हं. आधी क्लिअर करतो. हं. सगळ्या गोष्टीत मजा करायला आवडतं. हं. आणि त्याच्यामुळे ती जी सेन्सिटिव्हिटी म्हणतो ना, की काय आवडतं ते हे आहे, की फीलिंग्ज आहेत. फूडमध्ये फीलिंग आहे, फोटोग्राफीमध्ये फीलिंग आहे, ट्रॅव्हलमध्ये फीलिंग आहे. आणि मला फीलिंग्स अशा घ्यायला आवडतात सगळ्या. काय एक्सिलेंट थॉट आहे. पण जर मी म्हणालो, की हे जे फीलिंग्ज आहेत, ही जी हं. सेन्सिटिव्हिटी आहे, ही आपण एक्सप्रेस केली पाहिजे. हां. हे कधी सुरू झालं? म्हणजे लहानपणापासूनच होतं, की एक्सप्रेसचं ओके. मी ना असा जरा घुसतो कधी-कधी असं, कारण ऑफकोर्स. तो प्रश्न पण असेल आपल्याला ना. त्याच्यातच घुसायचं आहे. हां, कारण आपल्याकडे मी वेळ कधीच खूप आहे. मी असा लाईट बोलणारा माणूस नाही. मी बोलायला हं. बसलो, की मी काहीतरी याच्यामध्ये हं. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगणार तुम्हाला. आता हे एक्सप्रेस म्हणजे काय? हे कम्युनिकेशन आहे. हं. ओके. उद्या जर आज तुम्ही असे कपडे घातले आणि मी बोललो, की "अरे काय छान दिसतोय रे तू एकदम."
ते कम्युनिकेशन झालं ना माझं. हम्म. म्हणजे आज आणि मी का बोलतोय मी का एकाचं आपण कौतुक करतो एखाद्याचं, करेक्ट. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडनं जर या गोष्टीचं कौतुक केलं गेलं आणि ते खरंच कौतुक करणारी गोष्ट आहे, त्याला तुला सुख मिळणार आहे, तुम्हाला आनंद मिळणार आहे त्या गोष्टीचा, त्यामध्ये मी एक्सप्रेस करतोय. येस. आणि आपल्याला ॲज अ आर्टिस्ट सर्वात आर्टिस्ट भुकेला कुठला असतो, तर ॲप्रिशिएशनचा. मॅक्झिमम आर्टिस्ट मरतात पण कारण ते ॲप्रिशिएट नाही होत. Yes. सो हे जे ॲप्रिसिएशन आहे हे मला वाटतं आपण दिलंच पाहिजे. म्हणजे घरात चपाती बनव, कसं बनव, म्हणतो ना की ती जी माझी रँकिंग पण आलेली की हे थम्सअप आहे आणि हे गोल्डन थम्सअप आहे. आता गोल्डन थम्सअप तुम्ही प्लॅन नाही करू शकत की क्रिएटिव्ह डिरेक्टर बसले आणि बोलले की आपण आता रेटिंग ठरवायचे आहेत, हे थम्सअप असेल, हे गोल्डन थम्सअप, डबल थम्सअप, हे पॅलेट. हे बेसिक फिलिंग्स आहेत ज्या मनातनं आल्या आहेत की खाल्लं की अरे थम्सअप आहे. आता ह्याच्याहून सुंदर काय असू शकतं, तर गोल्डन थम्सअप. ह्याच्यानं अल्टिमेट काय असू शकतं, प्लॅटिनम थम्सअप. सर्वात बाप काय, डायमंड थम्सअप. सो ह्या सगळ्या फिलिंग्स आहेत आणि फिलिंग्सचं मेन काम हेच आहे कम्युनिकेशन, की तुम्ही समोरच्याला कम्युनिकेट करू शकता का. आणि अख्खा सोशल मीडिया हा कम्युनिकेशनचा माध्यम आहे की तुम्ही तुमच्या फिलिंग्स. आज पॉडकास्ट तुम्हाला काय घ्यावासा वाटला, कारण तुम्हाला फिलिंग आहे मनामध्ये की हा विषय बाहेर आला पाहिजे, हा विषय कोणी बोललं पाहिजे. ट्रॅव्हल करताना आज तुम्ही, म्हणजे मला खरंच सांगतो, वीणा वर्ल्डचं खरंच मी असं उगीच हे काय तुम्हाला वाटेल पेड प्रमोशन करतोय का, मला काय पैसे मिळतात काहीच नाही, पण मी वीणा वर्ल्डचा जेन्युइनली फॅन आहे. का सांगतो मी, कारण तुम्ही मराठी माणसांना फिरायला शिकवलं. थँक्यू. ट्रॅव्हल करण्यामध्ये ना खूप मोठं फिअर असतं, ती पण एक फिलिंग आहे की मी कुठलं बाहेरचं पाणी प्यायलं तर माझं पोट खराब होईल, मी काय इथे खाल्लं तर काहीतरी माझं कधी खराब होईल, किंवा मी उद्या ट्रॅव्हल करायला गेलो आणि तिथे काही झालंच तर माझी गडबड होईल. पण आज वीणा वर्ल्डने आज मला एक असा अश्युरन्स दिला आहे ना की मी जरी मला भीती असली तरी मला माहिती वीणा वर्ल्डच्या मला पाणी आणून देते कुठून तरी, तर चांगलंच असणार आहे. जर मी कुठे चाललो आणि कुठे अडकलो तर तुम्ही मला आणणारच आहात. सो हे तुम्ही करताय बरोबर, त्यात पण तुम्ही आता हे पॉडकास्ट करायला का घेतलेत, कारण तुम्हाला कुठेतरी ट्रॅव्हलचा कॉन्शियस काय असतो. तुम्ही एका प्रकारे ट्रॅव्हल दाखवलं की बाबा हे सेफेस्ट ट्रॅव्हल वीणा वर्ल्ड आहे. बट देर आर मल्टिपल वेज टू ट्रॅव्हल, देर आर मल्टिपल वेज टू गेट दॅट फिलिंग. करेक्ट. सो ते डिस्कस करायला आपण बसलो, सो ते तुमची फिलिंगच आहे ना. ऑसम. म्हणजे आम्हाला पण वाटतं की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण एक तऱ्हेने लाईफ सेलिब्रेट करतो, राईट. आणि ती वेगवेगळ्या ट्रॅव्हलरसाठी वेगवेगळ्या तऱ्हेने असेल. म्हणजे मला खायला आवडतं तर अ गुड ट्रिप इज डिफाईन्ड बाय गुड फूड. काही जणांना गुड कॉकटेल्स आवडतात, काही जणांना हिस्ट्रीमध्ये खोलात जायला आवडतं. सो आज आपल्या ह्या एपिसोडमधून पण मला खोलात जायला आवडेल, वेअर आपल्या ह्या कॉन्व्हर्सेशनमधून कोणीही जर बघत असेल, त्यांना ट्रॅव्हलबद्दल काहीही मिळालं, देन आय थिंक वी आर गोइंग टू बी सक्सेसफुल. सो गोल्डन थम्सअपने सुरू करूया. आता तर त्याचे स्टिकर पण तू लावतोस. मी एक व्हिडिओ बघत होतो, माहीम कोळीवाडा. आणि ऍक्च्युली माहीम कोळीवाडा माझ्या घराच्या बाजूला आहे, पण मी आतापर्यंत नाही गेलोय. पण तो व्हिडिओ बघून मला जावं असं वाटलं. सो आज आपण अशा जगात राहतो आहोत जिथे सोशल मीडियामुळे फूड थिएट्रिक्स ज्याला म्हणता येईल, किंवा तुझ्या प्लेटवर फूड कसं डिस्प्ले केलंय त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिला जातोय ॲज कम्पेअर्ड टू त्या फूडची टेस्ट काय आहे. आणि आपण रेस्टॉरंट्स तर खूप बघतो जे येतात जातात. सो ॲटलिस्ट माझ्या मते तुझे व्हिडिओज बघून गोल्डन थम्सअप त्या गोष्टींना तू देतो जिथे एक चांगली स्टोरी आहे, ज्याची टेस्ट आहे, ज्याला कन्सिस्टन्सी असेल, खूप काय काय असेल. सो मॉडर्न क्युझिन जे आहे आणि ट्रेडिशनल क्युझिन जे आहे, ह्याच्यात काही लोकांना मॉडर्न क्युझिनच आवडतं, काही लोकांना ट्रेडिशनल क्युझिनच आवडतं. पण तुझा काय प्रेफरन्स आहे? म्हणजे जसं इंडियन क्युझिन मॉडर्न होत जातं आहे, तर आर वी गोइंग इन द रॉंग डिरेक्शन असं तुला वाटतंय, की जे ट्रेडिशनल गोष्टी आहेत, जसं तुझा फेवरेट वडापाव, राईट? आता वडापाव इनसाइड आउट वडापाव पण झालाय, सगळं झालंय, राईट? सो कुठे जातोय आपण, काय वाटतं? नाही, मला काय वाटतं ना, परत बिकॉज फूड ही आर्ट आहे आणि आर्ट सब्जेक्टिव्ह आहे. ओके, आज तुम्हाला जो वडापाव आवडतोय तो एकाला घाणेरडा पण वाटू शकतो. जो तुम्हाला एकाला बर्गर आवडतो, एकाला वाटतं की हे काय खातोयस तू. सो फूड ना हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. तर इफ यू आस्क मी की माझं पर्सनल पर्स्पेक्टिव्ह कसं आहे या गोष्टीला बघण्याचा, तर माझे सर्वात इम्पॉर्टंट क्रायटेरिया जो आहे गोल्डन थम्सअपचा, मी कोणाला गोल्डन थम्सअप देतो, जी गोष्ट खाल्यानंतर मला वाटते की ही गोष्ट खाण्यासाठी मी ते परत येईन. आणि मग ती गोष्ट खाण्यासाठी परत येताना मग काय काय गोष्टी मॅटर करतात, की बाबा ह्याची स्टोरी काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे की हा माझ्यापर्यंत आला कसा आहे, बनवणारा माणूस ज्याने बनवलं आहे त्याचे मेन फिलिंग्स काय आहेत हे बनवताना.
पर्पज काय होतं बनवताना त्या गोष्टीचं. हम्म. त्यानंतर ही जी गोष्ट माझ्यासमोर आली आहे ती किती वर्ष चालू आहे हम्म. आणि किती किती वर्ष ती तशीच आहे, मेंटेन केलेली आहे. हम्म. आणि मी स्वतः ना केटरिंग फॅमिलीत नाही येतो. अच्छा. आमचा फॅमिली बिझनेस केटरिंगचा आहे. ओके. म्हणजे माझ्या आईने जवळपास आता 30-40 वर्ष बिझनेस करते केटरिंगचाच. हम्म. आणि आम्ही मास केटर आहोत. म्हणजे आम्ही 3,000 लोकांचं लग्न, 4,000 लोकांचं लग्न असे असे लावणारे आईचं एक क्रायटेरिया आहे. तर तेव्हा जेव्हा मी ते बघतो ना, की ती जेव्हा फूड बनवते आणि त्याच्या चाललेल्या गोष्टी असतात, की त्या सगळ्या शेफवरती अवलंबून आहे. करेक्ट. की शेफ कुठला आला, शेफ चेंज झाला, शेफ नाही आला, गोष्टी त्याच्यात लोक मग बंद पडतात, नवीन गोष्टी करायला लागतात. 70 वर्ष एखादा रेस्टॉरंट जर तुम्हाला तीच इडली आणि तसाच मेदूवडा देत असेल, आता लोक म्हणतील ह्या इडली आणि मेदूवडामध्ये काय आहे? कारण इडली मेदूवडा सगळीकडे मिळतं, रस्त्यावरती अण्णा पण विकतो इडली आणि मेदूवडा. पण सोलापूर सारख्या एका ठिकाणी अशा एक जागा आहे जी 70 वर्ष सेम इडली, सेम चटणी, सेम, आणि त्याची कन्सिस्टन्सी अमेझिंग आहे. तर मग भाई त्याचं कौतुक झालंच पाहिजे त्या Yes. गोष्टीचं. मग तुम्ही म्हणाल की आता तसं वडापावचं पण काही लोकांनी पूर्ण तसं मॉडिफिकेशन करून टाकलंय. करेक्ट. मला पर्सनली नाही आवडत. ओके, माझ्या वड्यावरती जर चीज पडलं आणि मेयो पडला, कशावरती पण मेयोनीज पडलं की मला संपला विषय. मी तो माणूसच नाही ज्याच्याने मेयोनीज बघून खुश होतो. पण आता मी ठाण्याला एकाने तो तंदुरी वडापाव काढलाय. ओके, आम्ही आधी जजमेंट होतो की काय तंदुरी वडापाव, कशाला गरज आहे तंदुरी वडापाव करायची. पण जेव्हा मी तो खाल्ला, तो जनरली तो जो पाव असतो ना, तो जेव्हा तंदूरमध्ये जातो प्रॉपर, त्याला जेव्हा शेकतात तो छान क्रिस्पी होतो. सो मग क्रंची वडापाव तुम्हाला खायला मिळतो आणि समथिंग नवीन आहे. नो डाऊट. मी काय, आणि परत तो खाल्ल्यावरती माझं असं असतं की हा मी परत खायला येणार आहे का, की हा एकदा वन टाइम खाऊन बस, आता परत आता खाणार नाही मी. मग अशा ठिकाणी जे म्हणतो ना मी, की जिथे खाईन आणि परत परत येईल, मग कशाला परवडणार आहे का? मग उद्या मी कुठला तरी एकदम खतरनाक, समजा मी तुमच्या लँडसेंडला गेलो आणि तिथे डकवाली ती डिश खाल्ली. ओके, अमेझिंग डिश आहे डकवाली, सुपर्ब आहे. पिकिंग डक. हा, पिकिंग डक अमेझिंग करतात ते लोक. पण ती परत मला रोज खाता येणार आहे का? नाही. परवडणार आहे का मला ती? नाही. तर हा जरा मिडल क्लास थॉट पण येतो की ती कशाला परवडणारी गोष्ट आहे का? कारण बघा, माझं एक कसं आहे ना, मला माझा टार्गेट ऑडियन्स माहिती आहे की मला कोण बघतंय. करेक्ट. मला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर याच्यातली जी लोक काही गावात पण शहरात काम करायला आली आहेत किंवा जे आपल्या मिडल क्लास लोक आहेत ते मला बघतायत. करेक्ट. ओके, मी त्यांना बॅस्टिनमध्ये काय खायचं आणि इथे काय खायचं दाखवलं तर ते म्हणा की मी रोज जाऊ शकत नाहीये. हे एकदा बघायला आवडेल मला की काय दाखवतोयस, पण मी रोज रोज नाही बघू शकत. एक्झॅक्टली. सो मी जे फूड पण चूज करतो ना, ते असं चूज करतो की हे माणसं रेग्युलर खात आहेत, करेक्ट, परत परत जाऊन खात आहेत आणि त्यांचे आवडते स्पॉट्स आहेत. Yes. सो असं माझं सगळं शोध असतो सगळा, की काय किती जुनं आहे, लेगसी काय आहे त्याची, कसं काय. सो ह्या थॉटवरून मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता आमच्याबरोबर खूप जे गेस्ट येतात ना, म्हणजे इंडियन ट्रॅव्हलर जर बघितलं ना, तर 70% आपल्याला वी डोंट वॉन्ट टू गेट आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन. म्हणजे कुठेही जाऊन इंडियन फूड च पाहिजे, कारण मला जर डाळ भात मिळाला संध्याकाळी देन आय एम हॅपी. पण खूप गेस्ट मला पण लिहितात ईमेलवर, मी जे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स लिहितो ते वाचल्यानंतर, की मी लाईफमध्ये सुशी कधी ट्राय नाही केली आहे, मी लाईफमध्ये पिकिंग डक कधी ट्राय नाही केली आहे, कारण इंडियामध्ये आपण चिकन, मटन, फिश वर जगतो. सो जर कोणाला हे एक्सपेरिमेंट्स करायचे असतील, म्हणजे वडापाव नाही पण तंदुरी वडापाव, कारण तू ट्राय तरी केलास, यू आर रेडी टू एक्सपेरिमेंट. तसं तुझ्याकडे टॅटू आहे हातावर चिकन लॉलीपॉपचा, हा, नो चिकन लॉलीपॉप. सो तसंच आता मी कोणत्या तरी रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तंदुरी लॉलीपॉप्स होते, किंवा मी पार्ल्याला गजाली आहे तिकडे क्रॅब लॉलीपॉप्स विकतात. आता खूप लोक ते ट्राय पण नाही करणार, बिकॉज दे डू नॉट वॉन्ट टू गो अवे फ्रॉम द स्टेटस को, कारण माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर नाही पडायचं. पण आफ्टर व्हिजिटिंग सो मेनी रेस्टॉरंट्स, एवढ्या लोकेशन्सला पण जाऊन, असे कोणते तुझे टिप्स असतील की जर तुम्हाला खरंच एक्सपेरिमेंट करायचं असेल तर कुठे सुरू करावं? पहिलं ग्रुपमध्ये जा. ओके, का? कारण तुम्ही कुठली डिश मागवलीत आणि तुम्हाला नाही आवडली, संपायला लोक आहेत. सो ऑलवेज जेव्हा तुम्हाला काही नवीन गोष्ट ट्राय करायची आहे, ग्रुपला घेऊन जा. आणि तुम्हाला जे पण, आम्ही ग्रुपमध्ये कसं ना, आपल्याला बघा 4 लोक आपण जाणार जेवायला, येस, एक कम्फर्ट फूड असणार आपलं. करेक्ट. सर्वात मॅक्झिमम लोकांचं कम्फर्ट फूड हे दाल चावल आहे, की काय नव्हतं तर मला खिचडी पाहिजे. ओके, तर तुम्हाला जर एक्सपेरिमेंट करायचा तर खिचडी तर मागून ठेवा, आणि बाकी मग एकाने ही डिश मागवा, एकाने ती डिश मागवा, आणि मग शेअर करा. मग असे तुझे काही एक्सपिरियन्सेस आहेत का जिथे तू काहीतरी एक्सपेरिमेंट केलं आणि ऑफकोर्स तंदुरी वडापाव सारखंच, जे तुला खरंच आवडलं आणि खरंच आवडलं नाही? माचा. ओके, माझी माच्याने वाचा गेली. का? कारण जेव्हा मी माचा फर्स्ट टाइम पाहिलो ना, बहुतेक आता बघा कसं आहे ना, इव्हन हा सर्वात
सर्वात सर्वात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हम्म. की जर तुम्ही नवीन गोष्ट ट्राय करता आहात तर ती कुठल्या ठिकाणी ट्राय करताय, ती थोडी ऑथेंटिक आहे का. म्हणजे याचं मी उदाहरण देतो, माशावरती येतो मी आधी, पण याच्यात उदाहरण देतो. खूप लोकांना ना फर्स्ट टाइम मासे खायचे असतात. हा. ओके, खूप लोकांचं मेन काय असतं, माशाला वास येतो. करेक्ट. बरोबर. पण जर तुम्ही अलिबागसारख्या ठिकाणी गेलात आणि तिकडच्या एकदम लोकल ठिकाणी जे खायला गेलात, तिकडे फ्रेशली कॅच सकाळी त्यांची छोटीशी बोट जाते आणि ते मासे पकडून आणतात, तसं ठिकाणी खायला गेलात आणि तिथे तुम्ही जर फर्स्ट टाइम मासे खाल्लेत ना, तुम्हाला मासेच आवडणार. पण जर तुम्ही चुकून कुठल्या तरी फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये गेलात, तिथे तुम्ही संध्याकाळचे गेलात, ज्यांनी मासे ऑलरेडी 2 दिवसापूर्वी पकडलेत आणि तुम्ही तिकडे खायला गेला, मासा खायला आणि वास आला, तुम्ही आयुष्यात परत मासे कधीच नाही खाणार. सो जर तुम्ही एक्सपेरिमेंट करायला चाललात आयुष्यामध्ये, तर एक फक्त रिसर्च करा की कुठली बेस्ट गोष्ट तुम्ही तिकडे मिळते ती खायला जा. कारण मी माचा पाहिलो आयुष्यात, पहिला माचा पाहिलो. आय फील ती वर्स्ट जागा होती माझ्यासाठी. ती इंडियात होती की इंडियात इंडियात पुण्यामध्ये. अच्छा. सो पुण्यामध्ये कॅफे आहे, मी नाव नाही घेत त्याचं, तिकडे जाऊन मी फर्स्ट टाइमचा व्हिडिओ ऑलरेडी आहे. पण हा. मी माचा पाहिलो. काही लोकांना माचा आवडतं, मला ते माचा पिऊन ढवळलं लिटरली. मला असं वाटलं की हे माचा का पितायत, असं लिटरली वाटतं की जे माशाचा पाणीचा वास कसा असतो तसा काहीतरी वास मला आला आणि मी बोललो की हे मी परत पिऊ शकत नाही. हा, म्हणजे आता जर तू जपानला जाऊन ट्राय केलं तरी तुझं तो मेंटल ब्लॉक राहणार, कारण मी फर्स्ट टाइम फालतू ट्राय केलं. हो. सो म्हणून माझं म्हणणं आहे की जरी तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि तुम्हाला नाही आवडलं, तर ऑलवेज गिव्ह अ सेकंड चान्स की कुठे ते चांगलं मिळेल. करेक्ट. एका ठिकाणी म्हणा ना की एकदा तुमचं ते जीभ भाजली की प्रत्येक गोष्ट फुकून नका पिऊ. काही गोष्टी स्ट्रॉने मजा येतात प्यायला. नाही, आय थिंक इंडियन चायनीज बद्दल पण तसंच बोलता हो, येईल हो, ना, हो. कारण आपण सगळे इंडियन चायनीज हो. खातच मोठे होतो आणि हो. जर चायनाला गेलो तर चायनामध्ये हाका नूडल्स किंवा मंचुरियन हे मिळतच हो, ते नाही. हाकालतील आपल्याला. त्यांचे हाका नूडल्स खाल्ले आपण तर. सो ऑफकोर्स मी तुझा मनालीचा व्हिडिओ पाहिला हा. आणि आय डोंट नो तू आत्ताच जाऊन आलास की नाही, ते आम्ही खूप आधी जेव्हा आम्ही लडाखला गेलेलो, तेव्हा तिथे जस्ट आम्ही अशा वेळी लडाखला पोहोचलो ज्यावेळी तिकडे नेमकी आपली वॉर डिक्लेअर झाली विथ पाकिस्तान मे मध्ये. आणि तेव्हा मग सगळे मी शेअर करू का ती गोष्ट तुमचं. म्हणजे अजून एक असं वाटलं की ह्याला बाई वीणावळने खूपच पैसे दिलेले आहेत, असं काही नाहीये. पण मला खरंच ह्या गोष्टीचं कौतुक करायचंय की मी लडाखला होतो आणि आमची ट्रिप प्रॉपर अशी 10 डेजची ट्रिप होती आणि चांगली प्लॅन झालेली आणि शेवटचे काही 3 दिवस होते आणि तितक्यात ती वॉर डिक्लेअर झाली की आता सगळे एअरपोर्ट बंद होणार. आणि आम्हाला लिटरली आम्ही रूम मध्ये आहोत आणि आम्हाला ते सायरनचे आवाज आले. मग आम्हाला फर्स्ट टाइम तसे ड्रोन दिसले जे फुटतात ना हवेत, ते तुम्ही न्यूज चॅनल बघत होते, आम्ही खिडकीतनं बघितलेत. आणि तेव्हा आम्ही तिकडे खानावळला होतो, मराठी खानावळ जे आहे ना तिकडे, आणि तिथे विणावळचे पण काही लोक होते कारण तिथे तुम्ही खायला घेऊन येतात लोकांना पण. आणि त्या सगळ्यांचं मी बघितलं की जे तिथे टुरिस्ट अडकलेले तिथे मॅक्झिमम लोक जी फिरायला होती ती मराठी होती आणि मॅक्झिमम लोक जी आलेली ती विणावळवरनं आलेली होती. आणि त्या मोमेंटला बाकी सगळ्यांची एकदम फाटलेली, कारण वॉर सिच्युएशन आहे, सायरन वाजतोय आणि लोकांना कळत नाही कधी उडणार आहे विमान, कोणतरी अफवा आली की एअरपोर्टवरती बॉम्ब पडलाय. मग अशा वेळी ना कोणाला विचारायचं हा प्रश्न होता त्यावेळी त्या मोमेंटला. आणि परत तिकडे मराठी कोण आहे की जे आपल्याला ऑथॉरिटी सांगेल. आणि त्यावेळी विणावळचे जे तिकडे तुमचे मेन सगळे टूर मॅनेजर्स होते, त्यांना तुमच्याकडनं कॉन्टॅक्ट यायचा. आणि आय थिंक तुमच्या मेन ज्या मॅम आहेत त्या स्वतः त्यांच्याशी मला आठवतं आम्ही ते 11:30 रात्री त्या कॉल्सवर जायचो आणि मग डिसाईड करायचो की आज रात्री बस आणि 40 लोक तुमची तिकडे आहेत, त्यांना प्रत्येकाला तिकडनं हलवायचं होतं. आणि अशी मोमेंट आहे की कुठली बस पण निघत नाहीये, कुठली गाडी, आणि सगळ्यांचे रेट्स अव्वाच्या सव्वा झालेले आहेत. त्यात मी बघितलं की विणावळच्या बसेस या भरून सकाळी 4ला सकाळी निघायच्या, ज्या मनालीला जाऊन मग थांबायच्या आणि मनालीवरनं मग तुम्ही दिल्लीला येऊन दिल्लीवरनं फ्लाईट निघायच्या. आणि हे सगळं म्हणजे त्यावेळी ना असं होतं की तेव्हा कळलं की विणावळची वट काय इन अ वे, किंवा कुठपर्यंत काय वाटतं त्यांचे कॉन्टॅक्ट पोहोचलेले आहेत, कुठपर्यंत ह्यांना म्हणजे ज्या गोष्टी काय म्हणतात ना की फाटते अशा वेळी की काय करायचं. पण आपलं काही भाई समोर दादा बसलाय वरती, असं दादा सांभाळेल, ती वाली फिलिंग विणावळकडनं आलेली त्यावेळी. विजन आहे की प्रोव्हाइडिंग इनक्रेडिबल हॉलिडे एक्सपिरियन्सेस टू एव्हरीवन, राईट? डिफिकल्ट, लडाख इज द मोस्ट डिफिकल्ट टेरेन. प्रॉब्लेम्स कुठेही होऊ शकतात, त्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ह्याच पॅशनने आम्ही रोज काम करतो. सो आय गेस तसं आहे. पण तुझी तिकडनं मग येताना मी मनालीला आलो. अच्छा. आणि मग असं झालं की आता, आणि आमचं असं असतं की जर आम्ही चाललो कुठे पण शूट करतो तर जर थांबलो तर शूट करूया ना. आणि आपण असं पण मनालीला खाणार आहोत, फिरणार आहोत,
दिवस तर काढायचा आहे. हम्म. मग तो मी एपिसोड शूट केला अख्खा. अच्छा. पण झालं असं की तो प्लॅन नव्हता ओके. कधी टाकायचा. हम्म. मग तो मी रिसेंटली आता तो एका वर्षानंतर आलाय म्हणजे ऑलमोस्ट. पण मग लेहची पूर्ण ट्रिप झाली? हो हो. मग काय होता तो प्लॅन? लडाखचा आमचा प्लॅन असा होता की आम्ही फर्स्ट लडाखला आल्यानंतर आम्ही गेलो तुर्तुक. तुर्तुक विलेज फिरलो. मग आणि आपण काय वाटलं म्हणजे त्या हे. लँडस्केप वगैरे बघून? म्हणजे मी सांगतो ना की भारतातलं सर्वात जर अद्भुत कुठली जागा असेल तर ती लडाख आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तो मी आपल्या कुठल्या नुब्रा व्हॅलीवरनं तुर्तुकला ट्रॅव्हल करत होतो आणि ती गाडी जाते आपली आणि तेव्हा तुम्हाला कळतं की अरे मी ज्या रोडने जातोय ते एकेकाळी खूप मोठी नदी असणार आणि बाजूला मोठे मोठे पर्वत, लिटरली पर्वत अशी जाते आणि मधनं गाडी जाते आपली आणि तेव्हा फील होतं की काय म्हणजे हे मार्सवरती होत का वेगळंच आहे असं एक वाटतं ना? झाड नाही, जी पण लडाखला झाड आहे ती माणसांनी लावली आहेत आणि त्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपण स्वतःला विसरून जातो की आपण कुठून आलोत, काय आलोत. आणि मला तर वाटतं भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने लडाख ट्रिप तर आयुष्यात एकदा करावी. आय नो डिफिकल्ट आहे जरा एअर क्वालिटी आणि सगळं आपलं ते जरा. पण प्लॅनिंग जर नीट केलं हो, हो, तर हो. आपण डेफिनेटली करू शकतो. नक्की, म्हणजे रोडने नक्कीच. तुम्ही जाऊ शकता किंवा फ्लाईटने पण जाऊ हो, शकता. हो. पण खूप वेळा लोक असं म्हणतात की अरे मी काश्मीरला जाऊन आलोय, मी हिमाचलला जाऊन आलोय, मी लडाखला परत का जाऊ, सेमच असणार आहे. पण जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा पण मला असं वाटलं की सेम नाहीच नाही आहे. आहे. म्हणजे मला तर वाटतं भारत असा देश आहे ना की तो सारखा नाहीये. म्हणजे तुम्ही काहीही बघितलं तर वेगळंच वाटणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही काश्मीरला, लडाखला आणि मनालीला कम्पेअर करूच शकत नाहीत. कारण ती झाडं चेंज होतात, तो ॲटमॉस्फिअर चेंज होतो. माणसं, लडाखची माणसं आणि काश्मीरची माणसं ही माणसंच एवढी अमेझिंग आहेत ना. का असं वाटतं तुला? मला वाटतं की म्हणजे लडाखची माणसं का अमेझिंग आहेत म्हणतोय? हां. ओके. लडाखची माणसांबद्दल मला बोलायचं झालं तर लडाखची माणसं अशी आहेत ना, की त्यांना बिचाऱ्यांना कंटिन्युअस काय म्हणतात ना, तो फाईट करायला लागली की आम्ही इंडियन आहोत दाखवायला. कारण ते चायनावरनं तिकडे इश्यू होतोय. हे आर्मीमध्ये मॅक्झिमम तिकडची लोकं काम करतायत. हे कोणाला माहिती पण नाही की लडाखमध्ये जी आर्मी पण आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम हे तिकडची लोकल लोकं मदत करतात. आणि त्या लोकल लोकांना पण एवढं काय म्हणतात ना, लोकांना फिरवायची एवढी इच्छा आहे. आणि ते आपलं कल्चर दाखवायची एवढी इच्छा आहे ते बघून खूप मस्त वाटतं. की आणि कुठेतरी ते आपलेच माणसं आहेत. आणि कसं आहे, तो असा एक रिजन आहे जो 6 महिने कट ऑफच असतो. हो म्हणजे यार. खारदुंगला पास जर ज्याला हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड म्हणतात, जर तो बंद असला तर 6 महिने काहीच नाही. म्हणजे मी पहिल्यांदा लडाखला जात होतो 2014 राईट. आणि त्यावेळी मे मध्ये जात होतो आणि ती सिस्टीम आमची अशी होती की आम्ही जायचं लडाखला आणि ते हॉटेल्स बांधायला लागतात आणि मग या संडेला हॉटेल रेडी होणार आहे, मंडेला तुमचा ग्रुप येणार. सो आम्ही ते सगळं करत होतो. पण त्यावेळी मी त्या फ्लाईटमध्ये जात असताना अशा गोणी जात होत्या, कांदा, बटाटा आणि हे. मग त्यावेळी कळलं की अरे 6 मंथ्स तिकडे काहीच काहीच नसतं. म्हणजे नसतं. तिकडे गेल्यानंतर जे काय तुला मिळतंय तेच म्हणजे आहे. तिथे ना आपलं जे तुम्ही पण गेला असाल इकडे भरपूर वेळा, तिथे भरपूर सारे कॅफेज उघडलेत छान-छान. एकदम ते समथिंग एक लाख काय समथिंग ना मार्केटमध्येच आहे वरती फर्स्ट फ्लोअरला. तिथे असे असे आयटम खायला मिळतात ना, की तेव्हा खाताना लक्षात येतं की अरे हे मी जे खातोय तिकडे उगत पण नाही. करेक्ट. म्हणजे साधारण साधा बटाटा हा पण तिथे मिळत नाही. येस. आणि आपण तिथे असं डिमांड करतो की मला खायला वरण भातच पाहिजे आणि मला खायला वडापावच पाहिजे. तिकडे ते गोष्टी म्हणजे जिथे आपण जातो ना तिकडचं काय म्हणतात ना, काय कसं मी त्याला एक्सप्लेन करू? अपेक्षा. ह्या ज्या अपेक्षा आपल्या असतात ना, की आपल्याला लडाखसारख्या ठिकाणी मला पोट भरून खायला मिळालं पाहिजे. तिथे उगतच नाहीत त्या गोष्टी. करेक्ट. त्यात ते बिचारे मॅनेज करतायत तुम्हाला द्यायच्या गोष्टी. त्यात तुम्ही म्हणता की नाही मला हेच नाही, हे नाही आवडलं, ते नाही आवडलं. यात नका घुसू. जे एन्जॉय करा. मिळतंय ते एन्जॉय हां, करा. जे मिळतं ते एन्जॉय करा त्या ठिकाणी. ते आहे. आणि खूप कठीण वेने तिकडे आलंय. चल आता लडाख घेऊया किंवा मनाली घेऊया. राईट. मी मनालीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा तू एका कॅफेमध्ये ती कोल्ड कॉफी, मग तो ट्राउट मासा, ते सगळं खात होतास. पण आता एवढे रेस्टॉरंट्स ट्राय केल्यानंतर तुझे एक्स्पेक्टेशन्स ऑफ फूड जे आपण म्हणतो, ते पण थोडे असे हायटेंड असतीलच, राईट. म्हणजे तुला चांगलं जेवण पाहिजे. सो तू कसं डिसाईड करतोस की ओके मला डिलिन्स कॅफेमध्ये जाऊन ती कॉफी किंवा ते टर्किश एग्स खायचे आहेत? हां, आता डिलिन्स कॅफे आता कसं आहे ना, कधी-कधी मी मोस्टली जे प्लॅन करतो ना ट्रिप्सचे, तर ह्या डिलिन्स कॅफेबद्दल मला माहिती पण नव्हतं, जेव्हा मनालीला चाललेलो. तेच मला विचारायचं. कारण मनालीचा एपिसोड असा होता की तो आम्ही प्लॅनच नाही केलाय ना, ते ॲक्सिडेंटली तो एपिसोड घडतोय. करेक्ट. तर मग जेव्हा मी काय करतो, जेव्हा पण मला माहिती नसतं काय करायचं ना, मी नुसता फिरतो मार्केटमध्ये. काही शूट न करत असतो, फक्त चाललोय की काय चाललंय, इथे काय, तिथे काय आहे.
आणि मग एक दिसला की अरे तो कॅफे दिसतानाच डिलन कॅफे एवढा वेगळा दिसला. आणि मला माझी कॉलर ट्यून पण ऍक्च्युअली तर बॉब डिलनचीच कॉलर ट्यून आहे. आम्ही ऐकलं ते व्हिडिओ हा, मध्ये. हा. सो ते बॉब डिलनचा मी असा फॅन आहे. तर जेव्हा मी बॉब डिलनचं बघितलं की मनालीमध्ये बॉब डिलनला एवढं डेडिकेटेड कॅफे आणि डिलन्स कॅफे असं लिहिलं आहे, तर मी बोललो जाऊन बघूया काय आहे. आणि मग मी त्या माणसाशी बघितलं, त्याला भेटलो, बोललो. तर तो माणूस पण तिथे भेटला मला. त्याशी गप्पा मारायला लागलो आणि गप्पा मारता मारताना कळलं की त्याने जी कॉफी इन्व्हेंट केली त्याला भारतातलं बेस्ट कॉफी आहे अवॉर्ड मिळालंय. आणि हे मला माहिती पण नव्हतं. सो ते बोलताना त्याच्यात कळलं की त्या माणसाने ही कॅफे बनवला पण काय आहे, कारण याच्यामध्ये जो पैसे कमवतो राहतो ना, मुलींना रेस्क्यू करतो, त्यांचं त्याने ते पण गोष्टी भरपूर केल्या, दाखवल्या नाही आम्ही एपिसोडमध्ये, कारण एपिसोड खूप मोठा आला असता. पण त्याची स्टोरी कळली. हम्म. तर मला मजा काय येते ना, जेव्हा मी असं फिरतो ना आणि गप्पा मारतो. म्हणजे मी तेच म्हणतो की आपल्याला सवय काय लागली ना लहानपणापासून, की आपल्याला आई बाबा रेस्टॉरंटला खायला घेऊन जातात. आपण रेस्टॉरंटला खातो, चांगलं आवडतं, टिप ठेवतो, निघून जातो. आपण गप्पा नाही मारत. कोणी बनवलंय, रेस्टॉरंटचा ओनर कोण आहे, काय आहे. कारण एक तर आपल्याला काय सवय लागली आहे, आताच्या मुलांना फ्रँचायझी बघायची सवय लागली आहे, की फ्रँचायझी फ्रँचायझी फ्रँचायझी. त्यामुळे त्याच्या फ्रँचायझीमध्ये काय होतं, आता मॅकडॉनल्ड्स आहे, तसा मेन फाउंडर थोडी तुमच्या बाजूला बसलाय. तो कोणतरी तो बसलाय अमेरिकेमध्ये, कोणती फ्रँचायझी कोणती चालवतोय. करेक्ट. तर बर्गर खाऊन मला काय वाटणार आहे, तर ती मेंटली निघून जाते. पण जेव्हा तुम्ही परत सांगतो, पंढरपूरला जेव्हा मी खिचडी खाल्लेली, ते भारत भुवन म्हणून खिचडी खाल्ली, आणि ती खिचडी म्हणजे केवढा सिम्पल आयटम आहे, हा खिचडी आहे. पण ती खाल्ल्यानंतर त्याला मला असं आलं की अरे हे डायमंड थम्सअप वाली खिचडी आहे. म्हणजे अशी खिचडी, त्याच्यामध्ये असं शेंगदाण्याचा कूट, त्याच्यावरती तुम्हाला ते खिचडी होती दह्याचं, ते त्यांनी बनवलेलं काहीतरी, मग त्यांचा तो शिऱ्यावरती लोणी. मग मी बोललो हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कधी कळतील, जेव्हा तुम्ही फिराल, गप्पा माराल लोकांशी, मग ते गोष्टी उलगडत जातात. सो हे जे म्हणतो ना की हे डिलन्स कॅफे म्हण किंवा या गोष्टी म्हण, ह्या गप्पा मारल्याने होतात. रस्त्यावरती लोकांशी गप्पा मारा की काय चांगलं मिळतं तुमच्याकडे, काय हे, रिक्षावाल्याशी बोला, रस्त्यावरती कोणाशी फिरताना बोला, किंवा मग कुठले तरी व्हिडिओज बघा, कोणी काय केलेत का व्हिडिओज. असं करून 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 करूनच त्या गोष्टी मला मिळत गेल्या आहेत. सो मग असं म्हणता येईल का की ह्या गप्पांमधूनच त्या एका डिशबद्दल तुझा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला? म्हणजे आता जसं तू म्हणालास की माचा मी कुठेतरी पुण्यात ट्राय केलं आणि नाही आवडलं. ओके, फाईन. जसं तू एपिसोडच्या स्टार्टला म्हणालास, एक्सप्रेसिंग युअर फिलिंग्ज इज सब्जेक्टिव्ह. तुला जे आवडेल ते मला आवडणार नाही असं नाही. सो ह्या ज्या गप्पा मारतो आपण, रेस्टॉरंट ओनर्स असतील, गाईड्स असतील, कोणीही असेल, टॅक्सी ड्रायव्हर असेल, त्याच्यातून असं कधी झालंय का की तुझा एका डिश बद्दल किंवा एका क्युझिन बद्दल किंवा एका जागेबद्दल पर्स्पेक्टिव्हच चेंज झालाय? सेम ना, लडाखचाच एक्सपिरियन्स घेऊया आपण. की जेव्हा मी लडाखला एखादी ती गोष्ट, ते कॅफेचं नाव म्हणून विसरलो यार, आपण शोधूया आणि आपण एपिसोडमध्ये टाकू. शाश्लुका आणि सगळे अंड्यावाल्या गोष्टी खाल्ल्या. ओके, फॅन्सी, म्हणजे माझी ह्या सगळ्या फॅन्सी गोष्टी बायको मिळाल्या, की आयुष्यात मुलगी आली की चांगल्या गोष्टी पण येतात खाण्याच्या, स्पेसिफिकली काहीतरी फॅन्सी नावाच्या, जे नाव आपल्याला प्रोनाऊन्स पण करता येणार नाही. तर तशी डिश मागवली तिने आणि मी ती खात होतो. आणि मी खाल्ल्या वाव काय मस्त आहे हे. आणि तेव्हा ती पटकन, जी माझ्या मैत्रीण होती, जी लडाखची होती, ती म्हणाली की अमेय, यातली कुठलीच गोष्ट इकडे उगत नाही. आणि तेव्हा मला ते स्ट्राईक म्हणतो ना की अरे एकही गोष्ट इकडे मिळत नाही, तरी त्या माणसाला वाटलं की, या कॅफेला वाटलं की आपण इकडच्या लोकांना ही डिश खायला घालूया आणि त्यांना ती बेस्ट देऊया. तेव्हा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, नॉट जस्ट फॉर द डिश बट फॉर द, तो जो उद्देशाने करतोय ते रेस्टॉरंट चालू, त्याच्याबद्दल कौतुक वाटतं की काय यार, म्हणजे एवढं डेडिकेशन. नंतर इव्हन सेम वे मध्ये जेव्हा मी अहिल्यानगरला गेलेलो, आणि अहिल्यानगरला एक ना रेस्टॉरंट असं अंडरग्राऊंड आहे, जिथे फक्त तुम्हाला त्याचा वडा सांबारांच्या गोष्टी मिळतात. बेसिक 3 आयटमच मिळतात. करेक्ट. 80 वर्ष चालू आहे रेस्टॉरंट. ओके, मामा येतात, टोपी घातलेले, पांढरा शर्ट घातलेले, तुम्ही गावात फिरतात, सगळे त्यांना सलाम करतात, सगळ्यांशी ते मस्त बोलतात. त्यांच्याशी बोलताना मला कळलं की ते जेव्हा आलेले नगरमध्ये, तेव्हा त्यांनी नुसतं ते पोछा मारणारी स्टोरी तशी वाली स्टोरी, की मी हॉटेलमध्ये पोछा मारायचो आणि बघायचो की कस्टमरला काय आवडतंय काय नाही आवडतंय. आणि तेव्हा मला कळायला लागलं, जेव्हा मी पोछा मारायचो तेव्हा मी जे खातायत त्यांच्या रिॲक्शन्स ऐकायचो. कोणतरी म्हणते याच्यात तेल बरोबर नाही, कोणतरी म्हणते हे बरोबर, मी कंप्लेंट्स ऐकायचो की काय लोक बोलतायत. आणि मी तेव्हा ठरवलं की मी जेव्हा माझं काढीन रेस्टॉरंट, तेव्हा या कंप्लेंट्स नाही आल्या पाहिजेत. करेक्ट. आणि तो माणूस 70 वर्ष आजही गल्ल्यावर सकाळी 4 वाजता येतो, बसतो, बघतो सांबार कसा बनतोय, बघतो वडा कसा बनतोय. तेवढं त्याचं डेडिकेशन आहे. आणि त्याचं म्हणणं एवढंच आहे की मला माझ्या कस्टमरना शेवटपर्यंत बाप खायला घालायचंय. आता जेव्हा तुम्ही या पर्स्पेक्टिव्हला ऐकता आणि मग जेव्हा तुम्ही ते खाता आणि मग की हो रे, तेवढा डेडिकेटेडली त्या माणसाने त्याला तेवढं प्रेम केलं त्या गोष्टीवरती. म्हणून तर मला खरंच म्हणायचं की कुठली गोष्ट 70 वर्ष चालते ना,
100 वर्ष चालते ना, त्याला काहीतरी आहे. म्हणजे आपण बघितलं तर म्हणजे आम्ही आमच्या विनावलच्या स्ट्रॅटेजी मीट्समध्ये आम्ही नेहमी म्हणतो, की आपल्याला एक सेंटेनियल ऑर्गनायझेशन बनायचं आहे. म्हणजे जपानमध्ये जसं तो शेफ फक्त त्याच्या नाईफने तो फिश कट करत असतो आणि तो भात बनवत असतो. तेच तो फुल लाईफ करतो. तसं जास्त करायला नका जाऊ. जे तुम्ही हो, करताय, ज्याचे तुम्ही मास्टर आहात तेच करा. खरंय. पण मग आता चल तुला माहिती आहे बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स. पण कोण पहिल्यांदा लेट्स से आता व्हिएतनामबद्दल खूप लोकं हां, बोलतायत किंवा नॉर्थ ईस्टबद्दल खूप हां. लोकं बोलतायत. तर मी नेहमी असं म्हणतो, की सम रेस्टॉरंट्स आर जेन्युइनली मी गुड नाही म्हणणार, ग्रेट हं, बिकॉज ऑफ स्टोरी, हं, टेस्ट सगळं. अँड सम रेस्टॉरंट्स फॉल इन द कॅटेगरी अनफॉर्च्युनेटली म्हणायला गेलो तर टुरिस्ट ट्रॅप्स, हं. Instagrammable. Instagrammable हे. हं. तर म्हणजे हे कसं डिसाईड करायचं? कारण तुला लंच तर एकदाच करायचं आहे ना. हो, हो, हो. म्हणजे मी असं म्हणतो, की तू जर एका ट्रिपवर असशील हां. आणि इफ यू डोंट हॅव अ गुड मील, वेस्टेड ऑपॉर्च्युनिटी. हो, म्हणजे हो. तू टर्कीला आहेस, जर तू ते कबाब्स खात असशील किंवा ते पीडं ब्रेड खात असशील हो, आणि चांगलं नसेल, वेस्टेड ऑपॉर्च्युनिटी. सो हो. हाऊ टू अव्हॉइड दीज टुरिस्ट ट्रॅप्स? म्हणजे तुझे काय टिप्स असतील असे? त्याला कसं मी तुला एक्सप्लेन करू ना, की मेन तेच आहे, की तिकडे जाण्याचा पर्पज काय आहे? हं, ओके, डिसाईड करायला लागणार, की पहिलं तुम्हाला खायला जायचंय, की तो ॲम्बियन्ससाठी जायचंय करेक्ट. किंवा व्ह्यूसाठी जायचंय. हां, किंवा इकडनं बसून मी जेव्हा कॉफी पितो, तर जो व्ह्यू आहे ना, मग त्या कॉफीची टेस्ट अजून बाप होऊन जाते जेव्हा त्या व्ह्यू बघतो. हं, काही रेस्टॉरंट फक्त व्ह्यूचे पैसे घेत आहेत. करेक्ट. किंवा आणि इथे मुंबईत खूप रेस्टॉरंट्स आहेत तसे. म्हणजे हां, फॉर बेसिक एक्झाम्पल, आपण जर मनालीच्या ट्रेकला गेलो, हां. तर आपण जर कुठे मॅगी खायला बसलो, तर तो व्ह्यू बघून मॅगी खायला बसतो ना. ती मॅगी तर 20 रुपयाचीच आहे. याह, पण त्या करेक्ट. व्ह्यूमुळे वाटतं, की अरे काय मॅगी लागली आहे. तिथे म्हणून जे ती टेस्ट पण चेंज टेस्ट पण होते. चेंज होते. सो त्याच्यामुळे हे जे मी म्हणतो ना, की मी सांगतो ना, मी Instagrammable रेस्टॉरंटला पण शिव्या घालणार नाही. हं, त्यांचा एक पर्पज आहे. करेक्ट. त्यांचा एक ऑडियन्स आहे. त्याला तिकडे येऊन आता किती म्हणजे मी असं कॅटेगराईज नाही करत आहे. हं, पण आता मी जे बघितलं ते बोलतोय. मी हं. आता लोकं शिव्या पण घालतील मला. पण मी किती अशा मुलींना बघितलं आहे, ज्यांना रेस्टॉरंटला जायचं कारण चांगले कपडे घालायचे आहेत. हां, हे बेसिक आहे, की हं, मला आज जेवायला बाहेर जायचं का? कारण मला छान दिसायचं आणि छान ठिकाणी खायला जायचंय. हं, तुमचं हे पर्पज असेल ना, हं, तर तुम्ही मग जाऊन रस्त्यावरती नाही खाऊ शकत. हं, जिकडे बापवाली भुर्जी मिळते, तुम्ही भुर्जी नाही हं, खाणार आहात. हं. मग तुम्हाला काहीतरी ते बापच गोष्टी खायच्या, चांगल्या रेस्टॉरंटला जाऊन चांगले कपडे घालून. करेक्ट. सो ट्रॅव्हल करताना मग खूप लोकांचे बघशील ना, 2 प्रकारचे ट्रॅव्हलर असतात. एक म्हणजे जे मागे बॅकपॅक घेऊन चालतात हं, आणि एक सुटकेस घेऊन जातात. हं. तर तुम्ही सुटकेसवाले आहात. तू कोणत्या टाइपचा ट्रॅव्हलर आहेस? मी दोन्ही आहे. बायको हं. सुटकेस घेते, मी बॅग घेतो. माझं असं आहे ना, की मला सगळं आवडतं. हं, माझं म्हणणं आहे, की सगळ्यामध्ये गंमत आहे. हं, सगळ्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि हं. कुठलीच गोष्ट परमनंट नाहीये. हं, मी या टाइपचा माणूस आहे, ह्याच्यात मी कधी बसतच नाही. हं, मी आता असा आहे, मी उद्या चेंजही होऊ शकतो आणि चेंज झालंच पाहिजे, माझं म्हणणं आहे. चेंज कुठली गोष्ट होत नाही, दगड चेंज होत नाही. हं, दगड तसाच राहतो. हं, पण माणूस आहे ना आपण. हं, आपण तर चेंज व्हायलाच पाहिजे आणि ट्रॅव्हलचा अख्खा पर्पजच हे आहे, की तुम्ही बघा की किती चेंजेस आहेत जगामध्ये हं. आणि त्यातला कुठला बेस्ट चेंज तुम्हाला स्वतःमध्ये करून घ्यायचा तो घ्या. व्हेरी गुड थॉट. म्हणजे असं म्हणजे डेप्थमध्ये गेल्यावर. पण असं कधी झालंय का तुला, की चल मनाली असेल, लेह लडाख असेल, महाराष्ट्रात खूप फिरलायस, जगभर कुठे-कुठे फिरला असशील, की तू एका ठिकाणाहून निघालायस हां. आणि मग झालंय, की यार हे राहून गेलं, परत यावं लागलं. लडाख ना सॉरी, भूतान. का? काय भूतान राहिलं? भूतानला जेव्हा मी म्हणजे तू भूतानला गेला असशील ऑफकोर्स. नाही, मी नाही काय गेलो. म्हणतो? अरे, 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 अरे! अख्खा जग फिरणारा माणूस अजून भूतानला नाही गेला. माझे अजून 46 कंट्रीजच झाले आहेत. अरे मला 50 करायची अरे, आहे. अरे, अरे! नाही पण भूतान हं. नेक्स्ट भूतानच केलं पाहिजे असं माझं माझा मत. प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी एका ठिकाणी हां, 3 वेळा, 4 वेळा जायला लागतो. म्हणजे मी टोकियोला गेलो हां, 2016 मध्ये. हां. आणि मग असं वाटलं, की अरे यार, इथे इंग्लिश बोलत नाही. हां, इकडे सायनेज इंग्लिशमध्ये नाहीये. हां. पण तरी एकदम ईझी आहे. म्हणजे असा एक देश जो 1990s मध्ये पण अडकला आहे, पण ॲट द सेम टाईम मॉडर्न पण आहे. काय म्हणतो? सो तिकडे 16ला गेलो. फक्त टोकियो आणि टोकियोमध्ये कोणीतरी मला बाजूला घेतलं आणि सांगितलं, की हाऊ मेनी रेस्टॉरंट्स इन मुंबई? तर मी म्हणालो, मला माहीत नाही, पण मी कुठेतरी Googleवर वाचलं. अप्रॉक्सिमेटली सगळे स्ट्रीट फूड स्टॉल 45,000. सो टोकियोमध्ये 75,000 रेस्टॉरंट्स आहेत असं ते म्हणाले. हां. बापरे! आणि 75,000 रेस्टॉरंट्समध्ये ते म्हणाले मिशेलिन स्टार सोडून दे. तुला पोचायचं पण नाहीये कारण तू तिकडे पोहोचणार पण नाही. तुला रिझर्वेशन पण नाही मिळणार आहे. पण तुझ्याकडे जे जॅपनीज फूड मिळतं त्याच्याहून
10 पट जास्त जॅपनीज फूड ह्या स्ट्रीटवर चांगलं आहे. सो मग 16, 17, 18, 19, 20 मग कोविड आलं. 21, 22 मध्ये नाही गेलो. 23 मध्ये परत गेलो. सो 5 ते 6 वेळा मी जपानलाच गेलोय. हो. तसं थायलंडला आय थिंक 35 वेळा गेलो असेल. कारण मला तिकडचा फ्राईड राईस हो. आवडतो आणि कधी-कधी मी ती एअरपोर्टवरून ते पार्सल आणलंय म्हणजे घरी आल्यावर पण आपल्याला तो फ्राईड हो. राईस खाता येईल. सो भूतान नाही झालंय. हा. तू गेलायस तर आता तू सांगा मला. नाही, पण तू भूतानला. म्हणतो ना ते खरंच आहे. म्हणजे आता नो डाऊट की बिकॉज तू आहेस आणि तू अशा कंट्री फिरलाय. आय कॅन रिलेटेबल लोकांना देईन गोवा. हम्म, गोव्याला मी जवळपास खूप वेळा आयुष्यात गेलोय. हम्म, पण दरवेळी गोवा इनफ होतच नाही. हम्म. माझ्यासारख्या लोकांनी कोणता तो गोवामध्ये फिश? चॉनक. चणक मासा यार. तो तर म्हणजे काय मासा आहे यार. आपला जिताडा, महाराष्ट्र जिताडा म्हणतात त्याला, तिकडे चोणक म्हणतात. तर ते गोवासारखी जागा म्हणशील तू, तेच आहे ना की तू साऊथ गोव्याला किती वेळा पण जा, तू वेगळं साऊथ गोवा बघायला लागतो. येस. नॉर्थ गोवाचा आता वाट लावून टाकली म्हणून, पण नॉर्थ गोवा पण एकेकाळी खूप सुंदर होतं. सो एका ठिकाणी आपण एकदा जाऊन काय होणार नाहीच आहे. ते टिकमार्क होईल करेक्ट. की मी जाऊन आलो, पण ते परत 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 गेल्यावरती आपल्याला ऍक्च्युअल ब्युटी दिसते. तर मी भूतान का म्हणतो ना की भूतान आलं असं वाटलं की शिट, मी भूतानमध्ये परत गेलो पाहिजे. कारण भूतान अशी जागा वाटली, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अख्ख्या जगात मायनस कार्बन फुटप्रिंट त्यांचं आहे. येस. निगेटिव्ह मध्ये ते लोक. आणि मी मुंबईत जन्माला आलेलो आणि मुंबईची हवा आत घेतलेला मुलगा आहे. मी जेव्हा भूतानच्या एअरपोर्टला उतरलो ना आणि मी जेव्हा हवा ती अशी इनहेल आतमध्ये घेतली, मी बोललो हे काय आहे? हे ड्रग्ज आहेत. मी बोललो अशी हवा असते, एवढी क्लीन, एवढी पातळ, एवढी म्हणजे आपल्याला असं हे जे फील होतंय ते तिथे एवढं अमेझिंग ऑक्सिजन आज गेलं माझ्या. आणि मी तिकडे पहिला वेडा झालो की अशी एअर पृथ्वीवरती आहे आणि ती पण भूतानमध्ये आहे. आणि जेव्हा मी भूतान फिरायला लागलो आणि भूतानचं त्यांनी जे तो राजाबद्दलचं लोकांना प्रेम, मग तिकडे राजाला मी असं कुठलाच बघितलं नाही की राजाला एवढं प्रेम करतायत की तो राजा जेव्हा म्हणाला की नाही मी आता तुमचं गव्हर्नमेंट सांभाळणार नाही, आय विल ब्रिंग वोटिंग, आणि हे लोक रडायला लागले. करेक्ट. एवढं प्रेम तर राजाबद्दल. राजाने पण काय रस्ते बनवलेत, काय गोष्टी केल्यात. आणि कल्चर भूतानने आपलं अख्खं म्हणजे त्यांचं अख्खं टुरिझमवरच चालतं अख्खा भूतान. सो त्यांचं जे मेन फंडा आहे की माझं ट्रेडिशन बाहेर आलं पाहिजे, की प्रत्येक गव्हर्नमेंटचा माणूस त्यांचं ट्रेडिशनल कपडे घालून फिरतो कंपल्सरी. तुम्हाला जर भूतानमध्ये फिरायचं तुम्हाला कंपल्सरी गाईड घेऊन फिरायला लागतं. करेक्ट. कारण नुसते फिरून तुम्ही काय बघणार आहात, तुम्हाला कोणतरी सांगेल लागेल ना काय आहे गोष्टी. सो ते जे भूतान बघितलं, ती एअर बघितली, ते नेचर बघितलं, तिकडचे लँडस्केप्स बघितले, तेव्हा आलं की अरे ही जागा. पण तुझे हे एक्सपेक्टेशन्स होते जेव्हा तू भूतानला जायला निघालास? नाही, मी एक्सपेक्ट कधीच करत नाही. म्हणजे सर्वात बेस्ट गोष्ट काय की एक्सपेक्टेशन झिरो ठेवा. पण इंस्टाग्रामच्या जगात राईट, हाऊ कॅन यू नॉट हॅव एक्सपेक्टेशन्स? म्हणजे आता समज पँगॉंग बद्दल बोलूया. माझ्या एक्सपेक्टेशन लोकांनी बनवलेले, म्हणजे आमिर खान आणि करीना कपूरने आपल्याला ते आधी दाखवलं आणि मग आता लोकांनी बनवले. सो जेव्हा तुझ्या हे बंबार्ड होत आहे तेव्हा तू एक्सपेक्टेशन्स कसे लिमिट करू शकतोस? म्हणजे लिमिट करण्यापेक्षा आता बघ, तू एक्झाम्पल एकदम परफेक्ट दिलं. तोच जो लेक आहे, जेव्हा मी त्या लेकला गेलो, ओके, एक्सपेक्टेशन्स काय होते की ब्लू, ऐकलं काय आपण ना त्याच्याबद्दल की ब्लू पाणी आहे आणि असं एकदम वेगळंच वाटतं बघायला. मी जेव्हा गेलो तर ओव्हरकास्ट होतं. अख्खा तो जो तलावाचा पाड होता तो ग्रे झालेला, ग्रे. मी बोललो ह्याच्यापेक्षा माझा तो महाबळेश्वरचा लेक चांगला वाटला त्या मोमेंटला. का? कारण माझ्या नको एक्सपेक्टेशन्स क्रिएट झालेले फिल्म्समुळे. करेक्ट. पण तिथे गेला ते कळलं की ते बोचे लावून ठेवलेले सगळे, ते लाल पिवळे ग्रीन सगळे तिकडे, आणि अख्खे बघूनच असं वाटतं की रे काय म्हणजे काय हालत केली. त्यामुळे मी काय प्रयत्न करतो ना की जेव्हा पण मी ट्रॅव्हल करतो ना, मी विचारच नाही करत आहे की मी काय त्याचं रेफरन्सिंग काय करतो. समजा आता भाटुपासाठी करत असेल तर आधी कोण गेलंय, काय खाल्लंय, काय फिरलंय, आणि त्याच्यातले कुठले पॉईंट मला आवडले तेवढे बघून ठेवा. आवडले तर आवडले, नाही तर नाही आवडले. ओके. कारण शेवटी आपल्याला ऑनेस्टीच आहे आपल्या दाखवायची एपिसोडमध्ये. त्यामुळे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते त्या मोमेंटला तिकडे जे होतील ते होतील. आणि ती मजा येते जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट काहीच नाही करत आणि काहीच बघत नाही, विचार नाही करत की असंच असेल, असेल तर असेल, नसेल तर नसेल. ओके. मग भूतानचे असे कोणते एक्सपिरियन्सेस जे अजूनही मेमोरेबल आहेत? भूतानचा सर्वात एकदम असा टॉपवाला एक्सपिरियन्स विचारायचा ना तर तो टायगर नेस्ट वालाच आहे. टायगर नेस्ट म्हणून तिकडे जागा आहे. तिथे एवढा वर जाऊन त्या मॉन्क लोकांनी एवढं मोठं आश्रम तिथे बांधलं आणि तिथे तू बघाल तर असं वाटतं की पोचूच शकत नाही आपण त्या मोमेंटला.
आणि तेव्हा तिकडेच ते चढताना ना, माहिती मी सांगितलेली गोष्ट लडाखमध्ये, पण तिकडे चढताना ना आम्ही असं झालं की मी हे का चढतोय, कारण तो ट्रेक आहे, फुल चालतोय, फुल दम निघतोय आणि बघतोय तर बाकीची मॉन्क लोक डोक्यात सिलेंडर घेऊन बिंदास वर चढतायत, खाली उतरतायत आणि आपली हालत टाईट झाली आहे. तर तिथे मी एका मॉन्क, आम्ही फुल मी गिव्ह ला होतो आणि तिथे एक ते मॉन्क होते आणि तेव्हा ते म्हणताना म्हणाले की हे असं का सगळे देवस्थानं वरती असतात ना, कारण तो देव वरती नाहीये, तो देव त्या जर्नीमध्ये. जेव्हा तुम्ही थकता आणि तुमच्या मनामध्ये काहीच थॉट्स नसतात, असं असतं की फक्त मला वर जायचं आता, त्या मोमेंटला ते मेडिटेशन चालू होतं की आता मला फक्त वर जायचंय, आता मला थकवा बिकवा सगळं विसरायचंय. आणि ती जी मोमेंट होती ना, ती अशी होती की व्हॉट अ स्पिरिच्युअल मोमेंट. मग तू परत जाशील भूतानला? भूतानला जाईन पण परत टायगर नेशनल राहणार नाही. पण मग असे कोणते एक्सपिरियन्सेस आहेत जे आता तुला वाटतं की मला आता जाऊन भूतानला जाऊन ट्राय करायचे आहेत? किंवा नाही, मला तसा एक्सपिरियन्स हवा असेल ना, तर मला मी जो मेलबर्नला जेव्हा गेलेलो, मेलबर्नला की ह्याला गोल्ड कोस्ट का कुठेतरी होतं, तिथे हायएस्ट विमानात उडी मारतो आपण, जम्प करतो. तर तो जो होता 15,000 का 17,000 फीट वरून जम्प केलेली. करेक्ट. आणि तो एक्सपिरियन्स होता की ते जगातला हायएस्ट स्काय डायव्हिंग आहे ती जागा. आणि जेव्हा मी ते स्काय डायव्हिंग केलं आणि ती पहिली जी 5 मिनिटं असतात फक्त की तू पडतो आणि तो गोळा येतो, आणि म्हणजे कसं सांगतो तो सीन कसा होता, म्हणजे तो मी कधी विसरणारच नाही. आम्ही तिथे गेलो फर्स्ट दिवशी, तिकडे आज जायचंय वरती स्काय डायव्हिंगला, तर त्यांनी की वेदर खराब आहे तर तुम्ही आज नका, नेक्स्ट दिवशी या. तर नेक्स्ट दिवशी पण गेलो तर वेदर खराबच होतं, पण ते बोलले की तुम्ही एक तास थांबा, क्लिअर होईल वेदर. मग थोडंसं वेदर क्लिअर झालं, मग त्यांची छोटीशी ती हे आली, ते विमान आलं छोटंसं एकदम, आणि बघतो तर असं ना लिटरली आपली एसटी कशी एसटी की पत्रे असे लावले असे, अशी वाली आली. अरे बापरे, ह्याच्यात ना जायचंय. तो बोला हा ठीक आहे बसूया, आपण जाऊया. तर बसलो त्या विमानामध्ये आणि ते विमान असं गडगड आवाज येतोय आणि त्याच्यात काही ना सीट बीट काहीच नसते, नुसतं बसायचंय आतमध्ये, आणि तुमच्या मागे तुम्हाला ते हार्नेस बिनेस लावलेलं आणि तुम्हाला सगळ्यांना वरती हुक करून ठेवलेलं आहे. आणि मी मित्र बघतो आणि ते हळूहळू उडतंय. आता उडतंय तेव्हा दिसतं की दरवाजाचा गॅप आहे, त्यातनं तुम्हाला दिसतंय काहीतरी खाली दिसतंय, हे सगळं तुम्हाला वाटलं की आता मौत का कुवा चालू झालाय आपली इव्हेंट. उडतंय थोडंसं वर गेलं, ओके, वर गेलं, मग अजून वर गेलं, मग तुम्हाला दिसतं की आता पृथ्वी हळूहळू तुम्हाला ना गोल दिसायला लागली पृथ्वीचा असा, आणि तुम्ही असा एकदम मोडकळी आलेल्या विमानात उडताय वरती, आणि मला वाटलं की आता आपण आलोत, मी ऑलमोस्ट कर्व दिसतोय पृथ्वीचा. आणि तेव्हा ते म्हणाले नाव वी आर हाफवे देअर. मी हाफवे देअर, अजून वर जायचंय. मग ते अजून जेव्हा वर गेलं ना तेव्हा दरवाजा उघडला, आणि मग माझी जी माझी कधीच फाटत नाही, पण त्या मोमेंटला अशी फाटली ना, बापरे ह्याच्यातनं, कारण आता तुम्हाला लिटरली पृथ्वी असा दिसतोय, तुम्ही वरती आहात, आता उडी मारायची तुम्हाला. तर जेव्हा मी ती पहिला माणूस, ओके, आणि मला डोक्यात होतं की ना शेवटला जायचं, पहिलं उभं राहायचं, कारण बाकीच्यांना पडताना बघितलं तर माझी फाटणार. करेक्ट. तर मी पहिलाच होतो ना, ते सदा स्काय डायव्हर असतात, सदा उडी मारतात, बाय बाय, त्याला अंता मिनिटं नाही. बोलो बापरे, हा खाली गेला पहिला. मग माझी बाई आली, आता काय करायचं, त्याने मागे मला पकडला आणि बोला की नाव जस्ट लीप, असं झालं, पुढे गेलो आणि फुंकन पडलो. आणि मग तुझं पोटात गोळा आला 5 मिनिटाचा की आता डायरेक्ट मी जाणार, आणि मग पॅराशूट उघडला आणि मग तू 10 मिनिटं आरामात खाली येतो. ती जी मोमेंट होती ना, ती मला आयुष्यात असं वाटतं की ती परत मला हवी आहे. तो जो रश आहे आणि तो जो डेडलीनेस आहे त्या गोष्टीचा, तो. पण ते असं म्हणतात की ते 1 2 3 म्हणतात, पण 2 ला जम्प मारतात, ते खरं आहे? हो, खरंय. कारण 3 ला मग तुम्ही हात पकडणार. माझी टिप आहे की ज्याला पण स्काय डायव्हिंग करायचं त्याने रांगेमध्ये पहिले उभे राहा. ओके. कारण माझ्या मित्र चौथा होता, त्याची फाटून हातात आलेली, म्हणजे तो खाली रडत उतरला. अच्छा. हा, कारण तो तुम्ही बघताना की हे चालला, दुसरा गेला, तिसरा गेला, आणि मग ते पडताना बघून असं वाटतं की अरे आता नको. पण ती जी रश आहे, ती जे काय फ्री फॉल ज्याला म्हणतात, म्हणजे ते डिस्क्राईब नाही करू शकत ना. नाही, ते तुम्हाला एक्सपिरियन्सच केलं पाहिजे. आणि ते असतं ना की आपण ना आयुष्यात खूप गोष्टी कंट्रोल करायची सवय आहे, की हे कंट्रोल करूया, ते कंट्रोल करूया, पण त्या मोमेंटला ना तुमच्या लाईफमध्ये काहीच कंट्रोलमध्ये नसतं. त्या पर्टिक्युलर पॉइंटला खेळ पडलो अशी वाली फिलिंग, आणि मग पटकन ते उघडणार आणि मग तुम्ही खेचलं जाणार, आणि मग ती फिलिंग, अरे काय होतंय, हार्डली 5 मिनिटं पण नाहीये ती फिलिंग, पण ती फिलिंग इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, की तुमच्या कंट्रोलमध्ये काहीच नाहीये आणि तू परत करशील. हो, 100%. माझा स्काय डायव्हिंगचा एक्सपिरियन्स म्हणजे असा आहे की मी पहिल्यांदा न्यूझीलंडला गेलो, क्वीन्सटाउनला, आणि ते म्हणतात की जर तुम्हाला स्काय डायव्हिंग करायचं असेल ना, तर 3-4 दिवस काढून जा, कारण वेदर चांगलं नसतं. वेदर चांगलं, बरोबर. 4 दिवस होतो क्वीन्सटाउनला, 4ही दिवस वेदर चांगलं नव्हतं.
सो स्काय डायव्हिंग नाही झालं. अरे 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 परत गेलो न्यूझीलंडला काही वर्षानंतर, तेव्हा पण नाही झालं, वेदर चांगलं होतं. ऑस्ट्रेलियाला ट्राय केलं, नाही झालं. अरे अरे सो अरे अजूनही ते माझ्या बकेट लिस्टवर आहे. पण असे स्काय डायव्हिंग सारखे कोणते एक्सपिरियन्सेस आहेत जे तू आतापर्यंत केले आहेस आणि जे बकेट लिस्टवर अजूनही आहेत? असं ऍड्रिनल रश वाले म्हणतो की कसं आहे? हा, म्हणजे तू म्हणतोयस ना की माझी कधीच फाटत नाही. हा, सो मग असे कोण? आता हे तर ना ऍडव्हेंचर झालं, हा. बरोबर. हे काय आपण पैसे देऊन करतो, हे ऍडव्हेंचर. माझं एक ऍडव्हेंचर होतं गोव्यामधलंच, हा. की आम्ही होतो साऊथ गोव्याच्या एकदम शेवटचा बीच, बटरफ्लाय बीच जो आहे ना, त्याच्या पुढचा बीच होता. हा, डॉल्फिन बीचच्या पुढे बटरफ्लाय येतो ना काय तो, आय थिंक सो. हा, त्याच्या एंडला बीच आहे तो. तिथे आम्ही होतो आणि आम्ही गेलेलो नॉर्थला बागाला. ओके. आणि मला गोवा हे पावसात आवडतं. पावसामध्ये जेवढं सुंदर गोवा दिसतं तेवढं गोवा कुठेच सुंदर दिसत नाही, कारण बाकीच्या महिन्यात गोवा भरलेलं असतं, पावसात रिकामं असतं. सगळे ते शॅक्स बंद आलेले असतात, सगळे ते मेन सगळे जे स्पॉट्स सगळे बंद आलेले असतात, फक्त लोकल लोकांचे रेस्टॉरंट चालू असतात आणि एकदम सुसेगात असतो एकदम. आणि कोकण म्हटलं की कोकणाचा पट्टा येतो, पावसात सुंदर दिसतं कोकण, तर गोवा तर अजून सुंदर दिसतं. तर मी भर पावसात आम्ही जुलैला गेलेलो गोव्याला, बागाला होतो आणि तिकडे फुल खाल्लं बिल्लं आणि 10 वाजले रात्रीचे आणि आमच्याकडे फक्त बाईक, ती ऍक्टिव्हा. आणि गोव्यात आपण फक्त ऍक्टिव्हाच रेंट करतो, तर ती ऍक्टिव्हा रेंट केलेली होती. आणि रात्रीचे आता मी 10 वाजता बागावरनं चाललोय घरी आणि दाखवतोय गुगल मॅप वरती साधारण 1 तास 30 मिनिटं दाखवत होतं, एवढं लांब दाखवत होतं. चालू केली बाईक चालवायला, मी आणि मित्र दोघंच होतो आम्ही, आणि पाऊस पडतोय. ओके. आम्ही घातलं नुसतं ते प्लास्टिकचं मिळतं ना ते पॉन्चो, तो 40 रुपयाचा, तो पॉन्चो घातलाय आणि खाका चाललोय. चाललो तितक्यात एवढा पाऊस आला ना, एवढा पाऊस म्हणजे इमॅजिन नाही करणार. आम्हाला 5 मिनिटापुढचं समय, 5 मिनिटं काय 5 मीटरच्या पुढचं दिसत नव्हतं, एवढा जोरदार पाऊस पडतोय. त्यामध्ये बाईकची लाईट आहे ना ती बंद पडली. ओके. आता मी आणि माझा मित्र असे चालवतोय बाईक करून, आणि 1 तास आम्ही मुसळधार पावसात ऍक्टिव्हा घेऊन आलो फ्रॉम बागा टू साऊथ गोवा. आणि ती जर्नी जी होती ना, तो जो रश होता ना, की भाई आपण काय होणार आहे, आपण पोहोचणार आहोत नाही पोहोचणार आहोत, काय दिसत नाहीये, पाऊस पडतोय, थंडी वाजते. म्हणजे तसं बघायला गेलं तर काय ऍडव्हेंचर नाहीये, पण बघायला तर खूप ऍडव्हेंचर आहे. म्हणजे लाईफ चेंजिंग. हा, म्हणजे आणि पोहोचल्यावरती असं होतं की अरे काय करून आलो होतो आपण, फक्त म्हणजे ती बाईकवरच आलो होतो, पण तो पाऊस आणि तो लागतो. आणि मी म्हणतो की ते आता मी बोलतो एवढं वाटणार नाही, पण मी ज्या तिकडे होतो ना, ती खतरनाक मोमेंट होती ट्रॅव्हल मधली, की बाई माहिती नाही काय होणार आहे. पण अशीच एक्सपिरियन्सेस, रस्ते पाण्याखाली गेलेत, माहिती नाही की नक्की हा रस्ता बंद की नाही बंद आहे, गुगल मॅप बंद झालाय, नक्की कुठे चाललो काय कळत नाही. ती जी ट्रॅव्हल मधली धमाल आहे ना, की बाबा काय अननोन आहे सगळं. पण ह्याच्यामुळे तुझी पर्सनॅलिटी शेप होते असं तू म्हणशील? हो, ट्रॅव्हलमुळे पर्सनॅलिटी 100% शेप होते, 100%. मेन ट्रॅव्हलने तुमचं कंपॅशन वाढतं लोकांबद्दलचं. कारण असं जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल पण करता आणि कुठे ट्रिप्स पण करता, मी पण असं माझ्यावर पण झालं आणि मी असं लोकांबरोबर ऐकलं पण आहे की किती अननोन लोक तुम्हाला मदत करतात. म्हणजे कधी कधी असं म्हणतं की तुम्ही ट्रेकला जाता आणि तुम्हाला कोणत्या असं घरात तुम्ही राहिलात, कारण अचानक काहीतरी अंधार झाला, तुम्हाला माहिती नाही की किती तुम्हाला लेट होतोय, आणि मग त्या फॅमिलीने तुम्हाला सांभाळलंय. असं तुला कधी एक्सपिरियन्स आलाय? माझ्यावर नाही, माझ्या चांगल्या मित्रावर आलाय लिटरली, की त्याने मला सांगितलेली स्टोरी आहे की तो ह्यालाच होता, आपल्या पार्वती व्हॅलीच्या ट्रेकला होता, आणि त्याला अंदाज नाही आला की पटकन सनसेट झाला आणि तो जो चाललेला तिथं पोहोचू शकणार नव्हता. तर एक रॅन्डम गाव होतं पार्वती व्हॅली मधलंच, आणि त्या काकूंना त्याने हेल्प विचारलं की ताई मी चाललोय आणि मला नाही माहिती किती वेळ लागेल, मी राहू का? आणि त्या काकींनी त्याची पूर्ण मदत केली. आणि तो मुलगा मराठी मुलगा, त्याला काय असं पण नाही की तो दिसतोय की त्यांच्याच कुठला आहे, असं पण नाही, पण हे करतात म्हणजे. आणि मी ऐकलं पण आहे, मी बघितलं पण आहे काही गोष्टी, की लोक तुम्हाला खूप मदत करतात. आणि ते जे आहे ना कंपॅशन, ते माणसाबद्दल वाढतं ट्रॅव्हल केल्याने, हे मी 100% सांगतो. सो आम्ही तुझे 3 गोष्टी, वडापाव, शॉर्मा, लॉलीपॉप. मला एक टेन्शन येतं वडापाव मागवायचा कुठून, सो म्हणून मी वडापाव मागवलाच नाही, मी लॉलीपॉपच मागवले. आणि मी म्हणालो की चल आपण बोलता बोलता थोडं खाऊया पण. पण ह्या 3 गोष्टी काय आहेत, म्हणजे मी तुला सर्व करतोच. घेतो सर्व करायची गरज हा, नाही काय ना. हा, सो वडापाव, शॉर्मा आणि चिकन लॉलीपॉप, हा, ह्याची स्टोरी काय? आता वडापावाची स्टोरी म्हटलं तर, वडापाव तुम्ही जर मुंबईकर आहात तर तुम्ही म्हणजे तुमच्या डीएनए मध्ये वडापाव आहे, करेक्ट, कुठेतरी. आणि मी बालमोहन आणि शिवाजी पार्क आणि दादर, परेल, लालबाग मध्ये जन्माला आलो आणि वाढलेलो असल्यामुळे
वडापाव तर आमचं स्टेपल डाएट मध्ये येतं करेक्ट. की ते तर खायचंच आहे. पण मग असे कोणते वडापाव आहेत जे तू रेकमेंड करतो? सर्वात पहिलं आम्हाला वडा खायला शिकवला तर म्हणजे शाळेने बालमन विद्या मंदिर, की बालमन मध्ये जो वडा मिळायचा आणि हम्म. वडाची चटणी जी मिळायची, म्हणजे माझे बाबा सॅटर्डेला आम्हाला ना हाफ डे शाळा असायची सकाळची. माझे बाबा मला शाळेत सोडायला घ्यायला कधीच नाही यायचे, पण शनिवारी न चुकता सकाळी 11 वाजता मला घ्यायला यायचे आणि मला गाडी समोर दिसायची, मला पार्क आहे, पण बाबा कुठे आहेत तर बाबा शाळेच्या कॅन्टीन मध्ये वडा विकत घेत आहेत आणि चटणी विकत घेत आहेत आणि एक्स्ट्रा पैसे चटणी विकत घ्यायची कारण ती चटणी फेमस होती. तर त्यामुळे वडा हे आम्हाला शाळेतच कळलं. आजही तो वडापाव मिळतो तिकडे? आता बहुतेक ते जे होते चेंज झाले असतील कॅन्टीन, त्या माहिती नाही, पण असं बहुतेक कमेंट करून सांगा जर कोण असेल अजूनही बालमंदिराची मुलं असतील आणि कोणतरी असं पॅरेंट असेल आमच्यासारखं जे तिकडे फक्त वडापाव खायला जात असेल, कमेंट करून सांगा की नक्की असा वडा मिळतो का. पण आम्ही तो तिकडे शिकलो वडा खायला. मग त्याच्यानंतर आमच्या शाळेच्या बाजूलाच शिवाजी पार्क आहे आणि द ग्रेट गॉड सचिन तेंडुलकरचा जो वडापाव आहे तो पण तिथेच मिळतो. तो कोणता? तो वसईकर वडापाव? नाही, आपला ह्याला शिवाजी महाराजांचा पुतळा माहितीये पार्कामध्ये, तो पार्काच्या त्यांच्या बरोबर खाली तिथे तो वडापाववाले आहेत ते. शिवाजी बाग वडापाव म्हणून नाव आहे त्यांचं. अच्छा. तर तिकडचा वडापाव पहिला खाल्ला मी, कारण मी तेव्हा पार्कातच खेळायचो सगळे, तर तो वडापाव खाल्ला. त्याच्या बाजूला आस्वाद आहे, आस्वाद मध्ये वडापाव खाल्ला. मग बाजूला प्रकाश आहे, प्रकाश मध्ये वडा खाल्ला. व दादर स्टेशनला मामा काणे आहेत, मामा काण्यांचा वडा तर म्हणजे गॉड लेवल आहे. मी तो वडापाव किंवा वडा मामा काणेचा वडा नाही खाल्ला? मी तिकडेच राहतो पण मी नाही. काय हा दादरकर म्हणून मला वाटतं कुठेतरी दादरवरती कलंक आहे की जर ह्याने मामा काणेचा वडा नाही खाल्लाय. एवढा चांगला? अरे खूप, म्हणजे एक तर अगेन ती जागा किती आपणच एकत्र जाऊया, प्लीज जाऊया. अगेन ती जागा 50 वर्षावरती जास्त जुनी आहे आणि एवढी जुनी जागा जर तिकडे आहे दादर स्टेशनला तर तुम्ही प्लीज एकदा गेलं पाहिजे तिथे. आणि त्या स्टेशनला ऍक्च्युअली तिथे तो वडापाव अशोकचा वडापाव बनला, नॉट अ कीर्ती कॉलेज वन. हा माहितीये स्टेशनवाला, तो पण वडापाव तिथेच आहे. नंतर सेकंड कीर्ती कॉलेजचा वडापाव, तो नको तेवढा फेमस आहे, तो मला पर्सनली आवडत नाही चुरा वडापाव, पण तो फेमस आहे वडापाव. मग प्रभादेवीचा वडापाव, तिथे प्रभादेवीच्या इथे काकी ते असतात त्या वडापाव द्यायच्या, तो वडापाव. मग परेल दादा टिटीला आम्ही गेलो तर तिकडे एक भाऊचा वडापाव म्हणून दादा टिटीला मिळायचा, तो बंद झाला. तो पांढरा वडापाव होता. पांढरा? हा, पांढरा वडा, म्हणजे आतमध्ये भाजी पूर्ण पांढरी, खतरनाक वडापाव तो वडापाव. मग परेलचे वडापाव, मग लालबागचा तिकडचा तो वडापाव, दगडूशेठचा, दगडू हलवाई काय नाही तसं नाव, लालबागचं दगडू काय यार, तुलाच माहिती असेल. हा. सो हे विचार ना, मी वडापावच्या मेक्कामध्ये जन्माला आलेलो परेल मधला मुलगा आहे, त्यामुळे वडापाव हे प्रेम खूप. मी लहान असताना ना, म्हणजे ऑफकोर्स आपण सुरू करूया, पण मी लहान असताना ना क्रिकेट प्रॅक्टिसला जायचो आणि क्रिकेट प्रॅक्टिस नंतर मी जाऊन 4 वडापाव खायचो. म्हणजे ते हे होतं. आणि ऑफकोर्स कुठे क्रिकेट खेळायचा मी बँड्राला खार जिमखानाला प्रॅक्टिस करायचो आणि मग माझे मित्र त्या माउंट मेरीच्या इकडे राहतो, तिकडे खाली जाऊन 4 वडापाव खायचो आणि ती कॉम्पिटिशन असायची, अरे तू 3 खा सकता है, मैं 4 खा सकता हूँ, राईट. पण आय थिंक आपण जेव्हा पॉडकास्ट सुरू करायच्या आधी जेव्हा आपण डिस्कस करायला बसलो तेव्हा तू पण एकदा मला म्हणालास की त्या फिशच्या स्मेलमुळे कधी कधी तुला असं वाटलेलं की अरे यार मला कोणता तरी वेगळा फिश ट्राय करायचा. आणि मग अलिबागला गेल्यानंतर तुला पापलेट किंवा पॉम्फ्रेट परत तेवढंच आवडायला लागलं, राईट. पण माझं वडापाव आणि असं झालं की आय डोंट नो 2014 की 15 मध्ये, कारण आमच्याकडे जगभरातून जे आमचे पार्टनर्स येतात ते येतात आणि आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय खाणार, तर इधर मुंबईचा चाट किंवा पावभाजी किंवा वडापाव. बरोबर. तर ते एवढे वडापाव आम्ही खायचो आमच्या मीटिंग रूम मध्ये की 2015 मध्ये ओव्हरनाईट आय गॉट पुट ऑफ. नॉशा येतो. त्याच्यानंतर मी वडापाव नाही खाल्लाय, म्हणजे 10 वर्षात मी वडापाव खाल्ला नाहीये. सो बट ते होतं कधी कधी. बट चांगला वडापाव कसा ओळखायचा, चांगला वडापाव कुठे मिळतो कसं ओळखायचं. ज्या वडापावच्या स्टॉलच्या मागे एखादी मावशी उभी असेल ना साडी घातलेली, त्या मावशीच्या हातचा वडापाव चांगलाच लागणार. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. कोणाला पटलं तर कमेंट करून सांगा. पण माझं म्हणणं आहे ज्या वडापावच्या त्या ह्याच्या कढईच्या मागे जर कुठल्या मावशी मस्त अशी साडी घालून उभी असेल मराठमोळी, तिच्या हातचा वडापाव चांगलाच लागणार. पण आजकाल बेक्ड वडापाव वगैरे मिळतो, ते पण तुला आवडतं? नाही, मला वाटतं की वडापाव बरोबर मस्ती नाही केली पाहिजे. वडापावमध्ये चीज, मेयोनीज, कॅप्सिकम किंवा तुमचं कॅबेज या गोष्टी नाही. तो शॉर्मा नाही, त्याचा जशी शॉर्माची वाट लावली लोकांनी. का म्हणतोस असं? शॉर्मा मध्ये लोक मेयो आणि शेजवान सॉस घालतात.
मेयो आणि शेजवान सॉस हा कसा काय जाऊ शकतो शॉर्मा मध्ये, मला सांग. तू तर तेवढा फिरलायस. सो मग रिअल शॉर्मा कसा ओळखायचा? रिअल शॉर्मा मिळणं कठीण आहे आता तरी. मुंबईत कुठेच नाही मिळणार. मिळणार तुम्हाला, पण जेवढे अवेलेबल सगळे शॉर्मा दिसतात लाल 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 लाल, ते सगळे शॉर्मा ओके शॉर्मा आहेत अगदीच. म्हणजे मला त्यातल्या मध्ये मला कोण आवडायचा शॉर्मा, तो पण आता हेच झालाय, ओकेच झालाय. कार्टर्स ब्लू होतं आपलं बँड्राचं, त्याच्याकडे शॉर्मा मिळायचा पूर्वी कार्टर्स ब्लूचा, कार्टर रोडला त्या शिशाच्या बाजूला. ते लोक जेव्हा कुठेच चांगला शॉर्मा नव्हता, त्यांच्याकडे चांगला शॉर्मा होता विथ त्याचा तो कुठला सॉस गार्लिकचा आपला तो ताहिनी व्हाईट कलरचा, प्रॉपर. येस, ते लोक शॉर्मा द्यायचे, पण त्यांनी मग स्वतःचे ब्रांचेस भरपूर सारे काढले आणि त्यांनी पण स्वतःची वाट लावून टाकली असं वाटतंय मला. तर आता तरी मी शोधतोय चांगला. अजून नाही. मी काय करतो माहिती, माझे काय काय जे फ्रेंड्स असतात त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर दुबईत येणार असाल तर एअरपोर्ट बाहेरचा शॉर्मा मिळतो, तो घेऊन पार्सल करून प्लीज इकडे या, मी तो खाईन. पण तो सॉगी होणार ना. जाऊ दे ना, त्यातल्या त्यात म्हणजे खरा शॉर्मा म्हणजे ती रोटी किंवा तो ब्रेड, पिटा ब्रेड, त्याच्यावर तो गार्लिक सॉस, मग त्याच्यावर ते पिकल्स आणि मग मीठ, आणि ते बीट पण ठेवतात ना, ते पण पाहिजे, आणि मग मीठ असलं पाहिजे, बस तेवढंच असलं पाहिजे. अजून काय तुम्ही टाकू नका. शेजवान सॉस टाकू नका. फ्रेंच फ्राईज पण नका टाकू. फ्राईज काय होतं, फ्राईज पण जाडे लागतात खूप सारे, मग फ्राईजचीच चव जास्त लागते देन त्या चिकन पेक्षा. सो त्यामुळे मला ते बेसिक वाला शॉर्मा हा फेवरेट शॉर्मा आहे. आणि चिकन, मी आता करणार एक एपिसोड चिकन लॉलीपॉपचा, की मुंबईतले बेस्ट चिकन लॉलीपॉप कुठले आहेत, आणि माझ्याप्रमाणे हा चांगला लॉलीपॉप आहे. ओके, आता हे कुठून आहे हे गेस करता येईल खाल्ल्यानंतर? मला चटणी पण बघूया, पण चटणी कुठली पहिली. चांगली चटणी आहे लॉलीपॉप, पण खाल्लं असणार, म्हणजे मी म्हणतोय खाल्लंय. चांगला लॉलीपॉप आहे, गुड लॉलीपॉप. का चांगलं आहे? कुठला आहे हा? अरे एवढे लॉलीपॉप आहे यार. पण का चांगलं आहे असं तू म्हणशील? चव चांगली त्याची. मेन म्हणजे ना, लॉलीपॉप असं हाड वेगळं चिकन वेगळं नाही झालं पाहिजे, तसं बेसिक आहे. असं पकडलेला चांगला लॉलीपॉप असला पाहिजे. शेजवान सॉस चांगला असला पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे खूप ठिकाणी नाही, तो नसतो चांगला, नाही चांगला नसतो. ज्यांना शेजवान सॉस नाही करता त्यांना चायनीजच करता येत नाही. एक्झॅक्टली, हे माझं बेसिक म्हणणं आहे. आणि लॉलीपॉप असा दिसला पाहिजे, मसाला आतमध्ये घुसला पाहिजे, दिस इज गुड. आणि परत अजून एक नॉस्टॅल्जिया म्हणजे काय, ते सिल्वर फॉईल पेपर लावला पाहिजे, तर तो लॉलीपॉप आहे, हे मी मान्य करतो. ओके, हे एक सी फूड रेस्टॉरंट आहे. कुठलं? महेश लंच होम. महेश लंच होम, ऑफकोर्स. महेश लंच होम हे नुसतं सी फूड रेस्टॉरंट नाहीच आहे. महेश लंच होमचं बटर चिकन पण तेवढंच छान आहे, आणि महेश लंच होमचा लॉलीपॉप पण तेवढेच चांगले आहेत. मग असे चिकन लॉलीपॉप, फर्स्ट ऑफ ऑल चिकन लॉलीपॉप भारताबाहेर आय डोंट थिंक नाहीच मिळत. इंडियातलीच गोष्ट आहे. म्हणजे मी ते किस्सा पण झालेला माझ्यावर, की जेव्हा चायनीज जस्ट नवीन ते असे चालू झालेले गाडे रस्त्यावरती यायला, तेव्हा मी फर्स्ट टाइम बाबांबरोबर ट्रॅव्हल करत होतो कोकणामध्ये, आणि खेडला आम्ही थांबलेलो लंच करायला, आणि तेव्हा फर्स्ट टाइम एका हॉटेलमध्ये, कोकणातल्या हॉटेलमध्ये फ्राईड राईस लिहिलं होतं. तर मी तो फ्राईड राईस मागवला. तर बाबा म्हणा तू नक्की फ्राईड राईस खायचं आहे, कारण तेव्हा चायनीज लोकांमध्ये कॉमन नव्हतं. मी मला खायचं फ्राईड राईस खायचंच आहे. तर फ्राईड राईस आला विथ कोथिंबीर आणि खोबरं, फक्त लिंबू पिढ्याचा बाकी होता त्याच्यावरती. चांगले असेल तरी, मला आवडतो. मला तर हे गोष्टी सगळ्या आवडतात खायला. आणि माझा पर्सनल फेवरेट लॉलीपॉप हा जिप्सीचा आहे. जिप्सी चायनीज. हो, खाल्ला तिकडे? मी तुला सांगू जिप्सीचं मी कसं, म्हणजे आमच्या घरी पाणीपुरी पार्टी असते, माझी वाईफ हेता व्हेजिटेरियन आहे, तर मी जिप्सी मधून शेजवान सॉस मागवतो. आणि ऑफकोर्स जिप्सी जी ओन करतात अदिती आणि मिस्टर राहुल लिमये, ते आता शेजवान सॉस पण तुम्हाला अशा मोठ्या डब्यात देतात. अच्छा. सो त्यांचं शांघाय चिकन त्या पाणीपुरीमध्ये टाकायचं, त्याच्यावर तो शेजवान सॉस टाकायचा. चिकन पाणीपुरीमध्ये टाकायचं, म्हणजे ते आपल्या पुरीमध्ये टाकायचं, त्याच्यावर तो शेजवान सॉस टाकायचा आणि खायचं. कधी ट्राय करून बघ भाई. ही काहीतरी खतरनाक गोष्ट दिली आहे मला.
म्हणजे ऑफकोर्स आपले खूप कॉमन रेस्टॉरंट असे हो. फेवरेट आहेत असं. हो. सो तू म्हणतो जिप्सीचं ते जिप्सीज- ग्रीन कलरचं लॉलीपॉप की रेग्युलर तो लॉलीपॉप? हा वाला रे, मोठा असा जाडा असतो ना हा. एकदम, तो त्याच्यामध्ये गार्लिक पण असतं आणि सगळं असं, म्हणजे तो प्रॉपर मसाला लावून तो असा मोठा मिळतो ड्राय करेक्ट. ऑइल फ्राय. तो माझा लॉलीपॉप माझा फेवरेट लॉलीपॉप आहे. त्यानंतर माझं सेकंड आवडतं जे रेस्टॉरंट आहे लॉलीपॉप आणि चायनीज साठी, ते आपलं चायना व्हॅली आहे प्रभादेवीचं. हा, उत्कृष्ट. तिकडे कोणत्या डिशेस तू ट्राय तिथे करतो? माझा फेवरेट त्याचं ब्लॅक बीन वाला ते चिकन मिळतं, स्टार्टर ते चांगलं मिळतं. मी स्टार्टर वाला माणूस आहे, हा. सो ते मी खातो. नंतर त्याचे मला वॉन्टॉन आवडतात, ते माझ्या बायकोमुळे मी खायला शिकलोय वॉन्टॉन. तर ते वॉन्टॉन छान लागतात खायला तिकडे. त्यांचा तो अजून एक कुठला राईस आहे, त्यांचं क्रॅब सूप. हा करेक्ट. तो राईस फॉर्च्यून राईस. हा, फॉर्च्यून राईस. अरे भाई, आपण व्हिडिओज केले पाहिजे. एक्झॅक्टली. तो पण. फॉर्च्यून राईस आणि सगळ्या त्या गोष्टी माझ्या फेवरेट आहेत तिकडच्या. आणि मला वाटतं हे जे चायनीज आहे ना, ते आणि कुठे असं मिळत नाही, जे आपलं मुंबईचं. हा, हे कम्फर्ट फूड हो, असं हो, म्हणता येईल. हो, हो, म्हणजे हो. मंडेला रात्री कुठेतरी जायचंय तर तिकडे हो. जाऊ शकतो. हो. पण आता मला असं विचारावं असं वाटेल की हे तिन्ही आयटम हा. राईट, चिकन लॉलीपॉप, शॉर्मा हा. आणि वडापाव, हो. असं दिसतंय की लहानपणापासून तुला हो, हो, आवडतात. हो, हो. पण गेल्या 10-1 वर्षात किंवा गेल्या 5 वर्षात अशी कुठे कॉम्पिटिशन झाली आहे का की ह्या 3 आयटमला डिस्प्लेस करायला एक नवीन डिश आली आहे? डिश म्हणण्यापेक्षा ना, मुंबईचा एक मोठा ड्रॉबॅक मध्ये काय आहे, मुंबईतल्या लोकांना चांगलं मटण नाही मिळत. आय अग्री. बिलकुल पण चांगलं मटण मुंबईकर खात नाहीत. चांगलं मटण म्हणजे काय? चांगलं मटण म्हणजे धाराशिवचं मटण. हम्म. धाराशिवला मी जेव्हा गेलेलो आणि तिथे ते उस्मानाबादी ज्या त्यांच्या बकरे आणि सगळे ते आहेत, आणि त्यांचं काय होतं ना, आपण जे बकरे किंवा आपण ज्या बोलाई म्हणजे आपलं हे गोट खातो, ते सगळे ना आपल्याकडे असे फार्म मध्ये वाढवलेले असतात. मग एका ठिकाणी उभे केले त्यांना, तिथे त्यांना फिडिंग होतं, तिथेच खातात, तिथेच हकतात, तिथे सगळ्या गोष्टी करत आहेत. पण हे धाराशिववाले ज्या आपले उस्मानाबादी ज्या आहेत शेळ्या, त्या माउंटन चढतात, माउंटन उतरतात, ग्रासलँड खातात, तिकडे असतात. त्यांची स्वतःची मेहनत आहे, स्वतः एक्सरसाइज केलेले आहेत. सो त्यांचा स्वतःचा जो अरोमा आहे ना, इव्हन कोल्हापूरला कधी कधी इकडचं मटण जे असतं ना, तुम्हाला त्या मसाल्यांची गरज पण नाहीये. त्या रॉ मटणालाच एवढी सुंदर चव आहे की ते खाऊन तू मजा वाटते. पण तू असं म्हणतो मुंबईमध्ये कुठेच नाही मिळत? कुठेच नाही मिळत. कुठेतरी मिळत असेल. कमेंट करून सांगा कुठे मिळतं. पण मोहम्मद अली रोडला मिळत असेल किंवा आपल्या नवचैतन्यमध्ये मिळत असेल. हाच इश्यू आहे. मोगलाई मधलं मटण आहे ना, ते पूर्ण मसाल्यावरती गेम आहे. म्हणजे आज जर मी ह्याला गेलो गुलशनला किंवा आपलं ह्याला कुठलं ते गुलशन माटुंग्याचं, नाही मस्जिद बंदरचा एरिया ना, येस येस येस, तिथे किंवा नूरे मोहम्मद, हे जे नूरे मोहम्मद सगळ्या जागा आहेत. आता ह्यांचे जे मटण खाशील ना, म्हणजे नल्ली निहारी का गोष्टी खाशील, अख्खा गेम मसाल्यांचा आहे आणि त्या तुपाचा आहे की कसं बनलंय, किती वेळ मॅरिनेट केलंय आणि किती मसाला घुसला त्याच्यामध्ये, त्याची चव आहे. पण जर तेव्हा तू कोल्हापूरचं मटण खाशील किंवा तू धाराशिवचं किंवा पंढरपूरचं मटण खाशील, तर त्या मटणालाच चव आहे. तसं म्हणतात ना की काय काय लोक पाणी बिणी आणतात. आता नगरचं संदीप हॉटेल, पुण्यात एक संदीप हॉटेल म्हणून फेमस आहे, नगरच आहे तो. ओके, ते 3 फ्लोअर आहेत ते ना. ते लोक खतरनाक लोक, हेलिकॉप्टरने फिरतो तो माणूस. काय म्हणतो? हो, एक ना खरंच सिरीज केली पाहिजे, त्याला प्रोडक्शन लागेल की आपण ना महाराष्ट्रातले जे असे रेस्टॉरंट्स आहेत जे आता जायंट बनलेत, म्हणजे ते लोक पण स्वतः डिफेंडर मध्ये फिरणारे ओनर्स आहेत, अशी पुन्हा एक अख्खी ब्रीड आहे आता रेस्टॉरंट ओनर्सची. त्याची सिरीज केली पाहिजे. हे लोक आम्ही पुण्यात हडपसर मगरपट्टामध्ये ऑफिस उघडत होतो, तर इकडनं तिकडे जायचं म्हणजे 3 तास, राईट. तर सकाळी संदीप जोशी आमचे जे पुण्याचे मॅनेजर इन्चार्ज आहेत, त्याला मी फोन केला, संदीप आज कुठे खायचंय, तर तो हेच रेस्टॉरंट. ते लोक संदीप हॉटेलची पण गंमत अशी आहे ना की ते पण जसं आपलं नवचैतन्य गावातनं कोकणातनं पाणी आणतं, ते लोक नगरवरनं पाणी आणतात असं मी ऐकलंय की त्यांचं मटण बनवण्याचं मटण पण नगरवरनं येतं. तर हे जे मटणची जी मजा आहे ना, जी मी कुठेही, जसं मी पुण्याच्या बाहेर पडतो, मी मासे बिसे काहीही खात नाही, कारण मला वाटतं मासे फक्त कोकणात आणि मुंबईत खावेत. बाहेर कुठे गेलात तर तिकडे मटणावरती शिफ्ट झालं पाहिजे, कारण तसं मटण नाही मिळत आपल्याकडे. सो ते मी फॅन झालोय. मी आता शॉर्मा आणि हे तर खातो जेव्हा मुंबईत असेल, पण जसा मी पुण्याच्या बाहेर पडतो, आय शिफ्ट टू मटण आणि काळं मटण.
काळं काळा मटण मटण माझं फेवरेट आहे. तिखट वगैरे खूप आवडत असेल हो मला. तिखट आवडतं ना. हा. जगदंबा म्हणून एक रेस्टॉरंट आहे. ओके. खूप ऐकलं असेल, आजकाल ते व्हायरल पण झालं, आम्ही व्हिडिओ पण केलेला. जगदंबा खेड शिवापूरला आहे. हा. खेड शिवापूरला टोल नाक्याच्या इकडे जगदंबा, तुळजाभवानी हे सगळे हॉटेल्स आहेत आणि हे लोक ना जुने जुने हॉटेल्स आहेत आणि यांचं काळं मटण म्हणजे तुळजाभवानी आणि जगदंबा हे दोन मी डोळे झाकून सांगतो दी बेस्ट हायवेवरचे काळं मटण आहे. दी बेस्ट. कधी गेला खेड शिवापूरला तर ह्या 2 रेस्टॉरंट थांबायचंच आहे नक्की. सो मी आता हे रेस्टॉरंट व्हायरल नाही झाले तर लोकांना कळणार कसं? कारण आता हायवेवर राईट एवढे रेस्टॉरंट्स असतात, हो. प्युअर व्हेज, व्हेज नॉन व्हेज, बेस्ट चिकन तंदुरी, हे हो. ते कसं कळणार? मी ना ह्याच्या आता बघ म्हणून तर आम्ही भाटुबावरती व्हिडिओ करतो की त्याचं मला जेव्हा मी व्हिडिओ करायला लागलो तेव्हा मला हे कळायला लागलं की अरे हीच गरज आहे लोकांना, कारण एवढे ऑप्शन्स आहेत आणि होम टू ट्रस्ट. करेक्ट. आणि या मोमेंटला इतके फूड ब्लॉगर्स झाले आहेत आणि इतके फूड ब्लॉगर्स काय झालं ना, विचार त्या फूड ब्लॉगर्सची पण चूक नाहीये. ओके, हे सगळे इंस्टाग्रामवरनं आलेले फूड ब्लॉगर्स आहेत. तुम्ही जेव्हा इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट करताय ना, इंस्टाग्राम तुम्हाला पैसे पे नाही करत, बरोबर? मग तुम्ही ग्रो कसे होणार? येस. मग तुम्हाला रेस्टॉरंट फोन करणार की तुम्हाला फॉलोअर्स आहेत आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काही 10-5,000 रुपये देतो, तुम्ही खा आणि रिव्ह्यू टाका. येस. किती इन्फ्लुएन्सर्स असे पण आहेत की जे पैसे पण नाही घेत, फक्त खायला फ्रीमध्ये द्या. तर त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला कळणारच नाही की नक्की व्हायरल कुठला झाला आणि काय आवडतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, म्हणजे आम्ही काय करतो जेव्हा जातो ना कुठे पण खायला, तर एक लोकल लोकांना विचारायचं, एकदम लोकल लोकांना की भाई तुमचं फेवरेट कुठलं आहे. वेळ काढायला लागणार तुम्हाला, असं होणार नाही की जाऊन लगेच शूट करताय. जाऊन तुम्हाला गप्पा मारायचे की कोण टॅक्सी ड्रायव्हर असतील, लोकल असतात आणि सर्वात बेस्ट मध्ये कोण असतात ज्यांना मी विचारतो ते कार्यकर्ते. हे जे पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते असतात ना, ते विचार सगळ्या घराच्या बाहेर असतात कंटिन्युअस. तर कुठला तरी पॉलिटिकल कार्यकर्त्याला फोन करायचा, भाई आम्ही तुझ्या एरियात आलो, कुठे खायचं? आणि यांना सगळे बेस्ट स्पॉट माहिती असतात. करेक्ट. कार्यकर्ता लोकांना, कारण ते विचार दिवसभर घराच्या बाहेर असतात. तर ह्यांचं रेकमेंडेशन बघायचं आणि मग गुगल रिव्ह्यू बघायचं की ते रिव्ह्यू आहेत खरे काय आहेत. सो ट्रिपल डबल चेक करायचं आणि मग मी रेस्टॉरंट चूज करतो की हा इथे जायचं मला. मग तुझ्यासाठी गुगल रिव्ह्यूचं बेंचमार्क काय आहे? म्हणजे ते 4.5 असले पाहिजे, 1000 रिव्ह्यू असले पाहिजे? मी कसं बघतो, किती मॅक्झिमम लोकांनी रिव्ह्यू दिलाय आणि किती त्याला रेटिंग्स आहेत आणि मग कमेंट्स वाचतो आणि कमेंट्स मी सगळ्या वाचतो. अच्छा, म्हणजे खूप अभ्यास आहे. मी इनफॅक्ट म्हणजे तुम्ही सुकृताला बोललो ना, समजा सुकृता गेला असेल सोलापूरला, ओके, आणि सुकृता हे तर सिक्रेट आहे माझं की मी रिव्हील करतो कसं मी रिसर्च करतो. तर समजा हे कोणे पण फूड ब्लॉगर्स काय पण कुठून जातात, सोलापूर टाकलं तर सोलापूरला जेवढे पण फूड ब्लॉगर्स गेलेत तर सगळे व्हिडिओ बघतो, सगळ्यांच्या सगळ्या कमेंट वाचतो. म्हणजे लोक स्वतःच्या कमेंट वाचत नाहीत, मी लोकांच्या कमेंट्स पण वाचतो. कधी कधी एखादा समजा सुकीर्तचं उदाहरण घेऊया. सुकीर्त गेला असेल सोलापूरला खातोय तो आणि 4 रेस्टॉरंट दाखवले की हे 4 रेस्टॉरंट बाप आहेत. त्याच्या खाली ना सोलापूरची लोक शिव्या घालायला कमेंट करणार आहे, तू इथे काय गेलास, ह्याच्यावर बाप तर हे रेस्टॉरंट आहे, तू तर हे केलंच नाही, हे तर आमचं फेवरेट आहे. मग मी त्याचा रिव्ह्यू काढतो की हे काय म्हणतायत, हे 4 गोष्टी म्हणतायत, चला हे बघूया काय म्हणतायत. इथे लोकांचे रिव्ह्यूज काय आहेत, किती फेक अकाउंट आहेत, किती खरे अकाउंट आहेत, लोकांचं म्हणणं काय, मग ह्याच्यावर आणि कोणी व्हिडिओ केलाय का, असं करून 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 मग तो मी एक डेटा काढतो की हा हे बेस्ट आहे. आणि मग हे पण मी थांबत नाही, हा माझा डेटा झाला जो मी ऑनलाईन काढलाय, रिसर्च केलाय, गोष्ट केलाय. आता जेव्हा मी जाणार ऍक्च्युअल लँडवर, तिथे तर वेगळं काही मिळू शकतं मला. तिथे लोकांची गप्पा मारणार की भाई मी ऐकलंय हे चांगलं रेस्टॉरंट आहे का, चांगलं, अरे कसलं चांगलं आहे, ते फक्त टुरिस्ट लोकांना चांगलं आहे, खरं हे. तर आम्ही मध्ये ना कोल्हापूरचा एक एपिसोड केलाय ज्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे, नाव काय त्याचं नाव आहे, मी तर पहिलाच रेस्टॉरंट आहे ते, एक होतं माणिक म्हणून. ओके, आता ही जी रेस्टॉरंट्स आहेत ना, ही एकदम लोकल रेस्टॉरंट्स आहेत, एकदम लोकल. म्हणजे मी त्याच्याकडे गेलो जेव्हा शूट करायला तेव्हा तो माणूस म्हणाला, तरी मग बघितलं त्याला कळलं की आम्ही आला, तो दादा आमच्याकडे शूट नका करू. बोलो असं काय करताय तुम्ही, खूप फेमस आहात लोकल लोकांमध्ये. म्हणतात आम्हाला ना टुरिस्ट नकोच आहेत, तुम्ही व्हिडिओ करणार मग आमच्याकडे गर्दी होणार आणि मग मी ह्या सगळ्यांना नाही देऊ शकणार आणि मग आमचं नाव खराब होणार, आम्हाला आमचा ऍक्च्युअल कस्टमर घालवायचा नाहीये. असे आम्हाला मस्त मस्त गोष्टी बघायला मिळतात या सगळ्या. ह्या स्टोरीज फिरून आणि रिसर्च करूनच घे ना. सो म्हणजे आपल्याला जर विचार करायचा असेल तर खूप जगातले किंवा इंडियातले एक्सपिरियन्सेस तू ट्राय केलेच आहेत, पण आता असे कोणते एक्सपिरियन्सेस आहेत जे मे बी तू इंस्टाग्रामवर बघितले असतील, वाचलं असेल, जे आता तुला ट्राय करायचे? मी रोडिशच्या वेळी जेव्हा आफ्रिकेला गेलेलो तेव्हा मोंबासा आणि आंबोसली म्हणून जागा आहे बघ, नॅशनल पार्क. तर आंबोसलीला काय मोंबासाच्या नॅशनल पार्कमध्ये एक रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला त्या नॅशनल पार्कमध्ये जे पण ॲनिमल्स आहेत ते खायला अलाउड आहेत. अच्छा.
तर मी तिकडे फर्स्ट टाइम झेब्रा खाल्ला. ओ वाव. तो जेव्हा वाव झेब्रा म्हणायचं की काय म्हणायचं मला माहिती नाही. झेब्रा जेव्हा आला ना तेव्हा तो दिसतो ना मटणासारखाच की रेड मीट आहे प्रॉपर, असं तो मोठे मोठे पीस आहेत त्याचे. हम्म, जेव्हा खायला घेतला ना तो हम्म, तेव्हा तो एवढा चुवी होता, हम्म, एवढा चुवी की तुम्हाला फिलिंग येते की मी स्वतः सिंह असलं पाहिजे तरच मी खाऊ शकतो. हम्म. तर हे असे काहीतरी वेगवेगळे डिश. तिकडे तो डिरेक्टर आमचा होता, त्याने मागितला क्रॉकोडाईल मीट. तर क्रॉकोडाईल आवडलं? मी नाही खाल्लं ते. मला खूप आवडतं. हो, हो, बरं मला राहून गेलं खायचं यार खरंच खाल्लं पाहिजे. मी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा ट्राय केलं होतं. क्रॉकोडाईल मीट. माझे मी तिकडे शिकायचो तर माझे चायनीज मित्र होते, हा. सगळं खातात यार. हो यार. सो क्रोकोडाईल मीट त्यांनी सांगितलं चिकनचं टेक्स्चर, हा. फिशची टेस्ट, ओ राईट. तर मी खाल्लं. सो क्रोकोडाईल मीट मला खूप आवडलं, पण आय थिंक त्याच्यात ती हीट जास्त हो, हो, असते, हो. सो कमी खाल्लं पाहिजे. पण मला एक गोष्ट नाही पण आवडली, हा. ते चिकन फीट, चिकनचे पाय, ते चायनामध्ये खूप खातात अच्छा. डीप फ्राय करून. आपण काय चिकन लेग हो, हो, आणि हो. तंदुरी आणि हे आपले सगळं खातो. लॉलीपॉप होतं. हा, आपले लॉलीपॉप होतात, पण तिकडे चिकन फीट ही एक डेलिकेसी आहे. नाही Right. आवडली, जमली पण नाही, पण ना. तसं माझं थायलंडला झालं. थायलंडला मी तो एक फिश मागवलेला आणि तो फिश ब्रीथ करत होता, हा, मला माहिती आहे. लाईव्ह फिश. तो आला तो तर फिश चाललंय. मी बोललो हे काय चाललंय याचं, बोललो ह्याला मारून आणा पहिला. पण ते असं आय थिंक ते सॉल्ट हो, पण टाकल्यानंतर काय चवच नाही त्याला डेव्हलप व्हायला वेळ लागेल ती टेस्ट. हो. मला वाटतं एकदम रॉ आहे ते सगळं. नाही, म्हणजे या जगात एवढे एक्सपिरियन्सेस आहेत हो. की म्हणजे दररोज एक ट्राय केला तरी, म्हणजे आजपर्यंत मी स्कॉर्पियन, ग्रासहॉपर वगैरे अजून ट्राय नाही केलंय. मी खाल्लाय स्कॉर्पियन, ह्याला थायलंडलाच हा, खाल्लाय. पण ते कशी ब्लॅक कलरचे हा, मिळतात ना, काय क्रंची आणि फक्त सॉल्टी ते. हा, तेवढंच ना अजून, काय काहीच चव नाही म्हणजे त्याला. टिक मार्क करायला. फक्त ते आता हे नॉर्मल टर्म्स आहेत, परत जाऊन खाणार नाही मी. हा, एकदा खाल्लं झालं, झालं बाई. बट त्याच्यानंतर नाही. नाही. की जाऊन स्पेसिफिकली जाऊन मी तो स्कॉर्पियन नाही खाणार जाऊन. मग असे डायमंड की प्लॅटिनम थम्सअप वाले एक्सपिरियन्सेस कोणते लक्षात आहेत आतापर्यंत? सर्वात म्हणजे तू खूप दिले असतील, पण डायमंड पण मी दिलेत खूप. मी ना झुबेर म्हणून बिर्याणी खाल्लेली. कुठे? बेळगावला. ओके. आयुष्यात फर्स्ट टाइम मी अशी बिर्याणी खाल्ली असेल. ती बिर्याणी आली ना तेव्हा ती झुबेर म्हणून पण तिची फॅमिली आहे, त्यांनी राणीला खायला घातलेलं जेव्हा ते बेळगावला आले इंग्लंडची. असं काहीतरी होतं की तिच्यासाठी कुक केलेलं मील त्यांनी केलेलं होतं. एवढी जुनी फॅमिली आहे बेळगाव मधली ती. आणि त्या झुबेरने ना त्या रेस्टॉरंटने मला बिर्याणी आणली मटणाची. आणि मी ना आता समजा हे हाड आहे, ओके, आणि हे मटण लागलेलं आहे, असं बघशील ना तर प्रॉपर पीस आहे. असं झाडशील ना सगळं मटण खाली पडलं. मी असं मटणच नाही बघितलं की दिसताना एवढं छान मटण, पण एवढं कुक वेल झालंय ते की ते असं केलं की डायरेक्ट तसं फक्त मटणच पडतंय खाय भारी. आणि ते जेव्हा मी खाल्लं मी बोललो अरे बापरे हे काय मटण आहे. मग तेव्हा तो म्हणाला की आमचा एवढा रिसर्च आहे या गोष्टीमध्ये की आम्हाला माहिती आहे की जर बकरा तर बकराचा कुठला पार्ट कुठल्या गोष्टीला वापरला गेला पाहिजे, मटणामध्ये कुठला बिर्याणी बनवतो बिर्याणीमध्ये कुठला पार्ट गेला पाहिजे, आणि तसं त्या बकऱ्याचं वय काय असलं पाहिजे आणि गोष्टी काय असल्या पाहिजे कुठल्या ह्याचं. बापरे बोललो बापरे एवढंच आता एक बिर्याणी बनवण्यामध्ये या माणसाचं पूर्ण नॉलेज. पण ते पॅशननेच येतं ना, म्हणजे कुकिंग इज आर्ट ना, आणि आर्ट मध्ये जर पॅशन असेल तर ते तुला बाप लागणार आहे. हा, म्हणजे मी खूप वेळा असं बघतो की अरे काही लोक रेस्टॉरंट सुरू करतात कारण नुसते पैसे आहेत म्हणून, एकदम पण मग ते आज पण आपल्याला दिसतं ना, ते रेस्टॉरंट 2 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर बंद होतात. माझ्या एक मित्राने मला प्लॅन सांगितलेला की मी काय करणार आहे, मी समजा डोंबिवली मधलं पहिलं काहीतरी अतरंगीवाला पावभाजी काढणार आहे. हा, मग मी ते काय करणार, त्याचं मार्केटिंग करणार, कसं कसं केलं पाहिजे. मग मी पहिला असणार, मग लोक खायला येणार तिथे, मग तो बिझनेस वाढणार माझा. मग मी अजून एक 2 ब्रांच करणार, एक कल्याणमध्ये एक इथे. मग मार्केटिंग करणार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करणार, मग अजून करणार. मी बोललो सगळं करणार, तू करणार. तुझी पावभाजी मी का खायला आलं पाहिजे याचं उत्तर दे. तो बोलला ते आपण कधी करू ना. मी बोललो हे बघ मित्रा, पहिली पावभाजी बनव आणि ती पावभाजी खूप वर्ष बनव, तेव्हा तुला कळणार की तुझी पावभाजी का चांगली आहे, आणि मग लोक ती मोठी करणार आहेत. तुम्ही या जेव्हा फंडात पडता की मी एक अंडा लूंगा, उसे 2 अंडे आएंगे, उसे 4 अंडे आएंगे, फिर मेरा पोल्ट्री होगा, मग ते पूर्ण ते अंदाज अपना हल्लं. हा, म्हणजे तुमचं मेन जे हे आहे ते तुमची टेस्ट आहे. तुम्ही किती पण, मी म्हणतो ना की फ्रँचायझी वाला बिझनेसचा मला प्रॉब्लेमच काय वाटतो ना की त्याच्यामध्ये पॅशन नाहीये, त्याच्यामध्ये पैसा आहे फक्त. लोकांना कळलं की ह्याने रेस्टॉरंट टाकलं, हा एवढा कमवतोय,
तर मी सेम माझ्याकडे टाकलं तर मी एवढे कमवीन. हम्म. पण तो थोडा का कमवतोय, तो का त्याचं पॅशन आहे. मग मी आज जगदंबा रेस्टॉरंटचं उदाहरण देतोय. याचं मी का उदाहरण देतोय, कारण अम्युझिंग गोष्ट काय त्याची, की एंटायर फॅमिली माळकरी आहे. हम्म. माळकरी म्हणजे ते लोक मटण खात पण नाहीत, नॉनव्हेजला हात पण नाही लावत, पण नंबर 1 रेस्टॉरंट त्यांचं आहे. क्लास ना म्हणजे. नेव्हर गेट हाय इन ओन सप्लाय, ते वाले लोक आहेत ते, की बाई Very. स्वतः. आणि नंबर 1 रेस्टॉरंट कडले काळं मटणचं स्वतः मटण खात पण नाही फॅमिली, पण त्याचं पॅशन आहे. तो अजूनही तुम्ही बघाल ना, तर माणसाला तो असं वाटतं की कोणतरी कामगारच आहे जो काम करतोय, पण तो ओनर आहे त्या रेस्टॉरंटचा. तुम्हाला वाटणार नाही बघून त्याकडे. मी ते नगरचं बोललो. धाराशिवला एक मी गेलेलो, तिकडे ते रेस्टॉरंट आहे 7 मजली. आता रेस्टॉरंट पुरी भाजी मिळते, पुरी काय भाजी. बोलतोस? हा, 7 मजली रेस्टॉरंट आहे, हा. फक्त पुरी भाजी फेमस आहे. त्या माणसाला भेटलो ना मी, ते आजोबाच आहेत, 70-80 वर्षाचे असतील. बघशील ना, माणूस मस्त पांढरे केस मागे केलेला, जेल लावून, चष्मा असा छान तेल लावलेला त्याने, एकदम असा कडक माणूस. आणि तो दर दिवशी 4 वाजता येतोय, त्याच्याकडे बसतोय, कामं करतोय, करून घेतोय. तो बोलतो मी आजारी असेल ना तरी मी इथे येणार, बोलतो, कारण हेच मला करायचंय. तू जेव्हा एवढा पॅशनेटली जर कुठल्या गोष्ट करशील, आणि जेव्हा लोकांना पण दिसतं की भाई मालक रोज येतोय गल्ल्यावरती, एक दिवस नाही की तो मजा मारतोय, तो पण काम करतोय माझ्याबरोबर, तर मी पण काम करणार त्याच्याबरोबर. ती जी फिलिंग मी बघितली ना महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये, की काय इथे बिझनेस चालले आहेत. मग इट इज नॉट, म्हणजे आता मॅकडॉनल्ड्स बघतो, आता आपण कुठला बर्गरची कंपनी बघतो, सगळे फ्रँचायझीज बघतो, आपल्याला वाटतं की अरे काय धंदा करतायत. पण महाराष्ट्रामध्ये असे किती लोक आहेत जे 100 वर्ष एकाच ठिकाणी, एकच रेस्टॉरंट, 4-5च फूड आयटम, पण स्वतःची लेगसी काढलेली आहे. हा, म्हणजे विथ पॅशन अँड नो डिस्ट्रॅक्शन. नो डिस्ट्रॅक्शन, ते मेन आहे. सो ते बघतो ना मी, तेव्हा असं हैराण होतं की छायला माणसं म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य जगतायत आणि बिझनेस करतायत. असं पण नाही की काय पैसे नाही कमवलेत. ऑफकोर्स गेल्या 1 तासात आपण हे खूप डिस्कस केलंय, पण आता असे कोणते एक्सपिरियन्सेस आहेत जे आत्तापर्यंत ट्राय नाही केले, किंवा अशा कोणत्या जागा आहेत आत्तापर्यंत तू जिथे गेला नाहीयेस? ऑफकोर्स पूर्ण जगच आहे, पण पुढच्या 2 वर्षात तुला ह्या गोष्टी टिक ऑफ करायच्या आहेत, किंवा हे एक्सपिरियन्सेस घ्यायचे आहेत, अशा कोणत्या? महाराष्ट्रच सांगतो का, कारण ना ॲज अ मुंबईतला मी तो म्हणा, मी मुंबईतला असा मुलगा आहे ना जो इतक्या वर्ष फक्त महाराष्ट्राबद्दल ऐकलंय, अनुभवलं काही नाहीये. आपण न्यूजमध्ये बघतो की चाळीसगावला हे झालं, किंवा कुठल्या तरी बुलढाणाला हे झालं, बीडला हे झालं, पण आपण तिथे कधी गेलोच नाही आहोत. तिकडचं फूड, तिकडचं कल्चर, तिकडे लोक काय खातात. आता तुझं मराठवाड्यामध्ये एवढा उन्हाळा असतो, ते उन्हाळ्यात काय जगत नाहीत कधी माणसं, जगतात ना, काहीतरी करत असतील, काहीतरी खात असतील, काहीतरी उगवत असतील. करेक्ट. ते सगळं मला बघायचं. मला असं वाटतं की या 3 वर्षामध्ये मी फक्त महाराष्ट्र 1% फिरलोय, अजून भरपूर बाकी आहे. मी सांगतो, मी आधी पण बोललेलो एका पॉडकास्टमध्ये की मी ना असा घरात मोठा महाराष्ट्राचा मॅप लावलाय, मोठा, जो मिळतो ना भूगोलाचा असतो मोठावाला, आणि बघतो की मी कुठे कुठे जाऊन आलोय, आणि कळतं की चायला केवढा महाराष्ट्र बाकी आहे. थोडं इग्नोर केला लिटरली. हा, म्हणजे आम्ही खूप आमच्या गेस्टना सांगतो की तुमच्या समोर न्यू इयरच्या दिवशीच नाही, पण तुम्ही गोल सेट केले पाहिजे की महाराष्ट्र पूर्ण फिरलं पाहिजे आपण. इंडियात ॲटलिस्ट 25 स्टेट्स करा, आणि म्हणजे जगात 50 कंट्रीज करा, 75 कंट्रीज करा, 100 कंट्रीज करा, कारण प्रत्येक कंट्रीमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळतं. पण आम्ही ट्रॅव्हल करताना, म्हणजे कोविडमध्ये मी एक पॉडकास्ट काढली होती, 5 मिनिट ट्रॅव्हल टिप्स. कारण दरवेळी मी एअरपोर्टला जायचो ना, ते सिक्युरिटी असेल, किंवा चेक इन असेल, किंवा इमिग्रेशन असेल, किंवा प्लेनमध्ये असेल, मला नेहमी असं दिसायचं की इंडियामध्येच नाही, बाहेर पण इधर ट्रॅव्हलबद्दल लोकांना अजून माहीत नाहीये, किंवा जरी माहिती असेल तरी अर्बन पॉप्युलेशन जे आपण आहोत, आपण इग्नोर करतो. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल द्यायचं, प्लेन लँड झाल्या सगळे उठतात, पण उठून काय करतो आपण? नुसते उभे राहतो 5-10 मिनिटं. सो एवढं सगळं ट्रॅव्हल केल्यानंतर ॲटलिस्ट मला असं हे होतं की हे ट्रॅव्हल टिप्स आपण शेअर केले पाहिजे. म्हणून एक एपिसोड असा होता की प्लेन लँड झाल्यानंतर उठायची गरज नाही, जे उठले ते पण तुमच्याबरोबरच बाहेर पडणार आहेत, किंवा हाऊ टू अवॉइड टुरिस्ट ट्रॅप्स, हाऊ टू अवॉइड स्कॅम्स इन डिफरंट प्लेसेस. सो माझं असं मत आहे की जर तुम्हाला ट्रॅव्हल करून लाईफ सेलिब्रेट करायची असेल तर ती जास्त कॉम्प्लिकेट नका करू. सो तुझ्या अशा काही ट्रॅव्हल टिप्स असतील, रिलेटेड टू पॅकिंग असेल, रिलेटेड टू चुझिंग द
बेस्ट सीट असेल, फाइंडिंग द रेस्टॉरंट असेल, जे तू आज आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर हो शेअर नक्कीच. करावे असं वाटतं? नाही, पहिलं मी सांगेन की जर तुम्हाला रोड ट्रिप करता येत असेल तर प्लीज रोड ट्रिप पहिली करा. का? का सांगतो. रोड ट्रिपचं सर्वात मोठं कारण माहिती काय आहे, रोड ट्रिप करताना डेस्टिनेशन कधीच इम्पॉर्टंट नसतं. ती जर्नी इम्पॉर्टंट असते. हम्म. त्या गाडीत बसणं, 4 लोक फॅमिली मेंबर, मित्र परिवार आपलं काय पण असतील, आपण कुठे चाललोत आणि जाताना ना हे ठरवू नका की मला इथे पोचायचंच आहे. हे बघा की जाताना काय वेगळं दिसलं की काय बाबा हा स्पॉट छान दिसला, जा एक्सप्लोर करा. हम्म. आम्ही जेव्हा मॅप बघतो ना रस्त्यावरती, तर आम्ही रस्त्याचा मॅप ना कधी कधी रोड जो असतो ना तो झूम आउट करतो. हम्म. ओके, आणि बघतो की पाण्याचे स्पॉट्स कुठले आहेत पाण्याचे, अच्छा. की कुठे दिसतंय का इथे पाणी, हम्म. इथे कुठे दिसतंय का माउंटेनच्या इथे पाणी दिसतंय, तिथे रस्ता जातोय का कुठला, असा दिसतो आपला रस्ता जाताना तिथपर्यंत. Correct. हम्म. घ्या तो रस्ता, टाका गाडी, वळवा, टाका राईट, टाका लेफ्ट, ऑफ द बीटन पाथ. ऑफ ठरवूच नका. फक्त डिसाईड करा की मला जाताना ना ब्रेक घ्यायचा आहे ना, इन्स्टेड ऑफ मी कुठे रेस्टॉरंट थांबण्यापेक्षा मी शोधतो कुठे पाण्याचे स्पॉट दिसतात का. कारण तिथे गेले की जरा मोकळपणा दिसेल, चिल कराल, तुम्ही आराम करा, जरा ब्रीथ कराल. कुठलं गाव असेल तर गावात जाऊन बघा काय चाललंय. जर कोणाला इंटरेस्टिंग काय दिसतंय का, ती नवीन गोष्ट दिसते, करेक्ट. ती जाऊन विचारा ही काय आहे, की हे काय लावलंय तुम्ही, हे असं का केलंय तुम्ही. तर तुम्हाला कळणार की काय आहे. नुसतं ते जाऊन त्या जागेवरती जाऊन फोटो काढला नाही येते. सो ट्रॅव्हल करताना माझं पहिलं टिप तुम्हाला हे आहे की डेस्टिनेशनला जायचं घाई करू नका. जाताना जर तुम्हाला आसपास काही गोष्टी दिसत आहेत त्या जा, विचारा, अनुभवा आणि मग एंडला पोचा जिकडे जायचं तिकडे. म्हणजे आम्ही आमच्या परत जपान किंवा साऊथ कोरियाचंच एक्झाम्पल घेतो. आम्ही आमच्या टूर मॅनेजरना नेहमी सांगतो की आपण जपानला जेव्हा जातो तेव्हा रोड ट्रिप नाही, पण जी ट्रेन ट्रिप आहे टोकियोहून क्योटोला, हम्म. ती आपण शिंकानसेनने जातो. म्हणजे ती ॲट वन टाइम फास्टेस्ट ट्रेन इन द वर्ल्ड असते. हा. तर आपल्याकडे नेहमी असतं की ट्रॅव्हल करताना आपण झोप काढूया, हो राईट. पण टूर मॅनेजरना सांगितलं की जर कोण झोपलं असेल प्लीज त्यांना उठवा हो आणि त्या ट्रेन बद्दल सांगा. राईट साईडला तुम्हाला माउंट फुजी दिसतोय, माउंट फुजी बद्दल सांगा. सो हो. आय फील टोटली अग्री की रोड ट्रिप मध्ये पण मॅप तर बघाच. हो. अँड इट इज नॉट फ्रॉम लाईक ट्रॅव्हलिंग फ्रॉम ए टू बी. हो. ए आणि बी मध्ये जर तुम्ही जो एक्सपिरियन्स घेताय हो. दॅट विल डिफाईन की बी ला पोहोचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. खरं आहे ते. आणि ते ती मजा आहे माहितीये, हा, डिस्कवर करत जाणं. आणि तुम्ही विचार करा ना, तुम्ही ते स्पॉट शोधत जाता, करेक्ट. तो स्पॉट तुमचा बनलाय, तिकडे तो कोणी शोधला पण नाहीये. येस. तुम्ही तिकडे गेलात, तुम्हाला वाटलं इंटरेस्ट, तुम्ही बघितलं. सेकंड गोष्ट माझं म्हणणं आहे ना, हा इंडियातला ट्रॅव्हल ट्रिप आहे की तुम्ही कुठल्या पण मंदिरात जाल ना, मंदिरात ओके, लोकांना तिकडे सेम असतं की डेस्टिनेशन मला काय, मला जाऊन देवाच्या समोर डोकं ठेवायचंय, तेवढंच करणार, तेवढं करून मागे घेणार आपण. पण ते जे मंदिर बांधलंय ना, म्हणजे आता मी जेव्हा कोल्हापूरला कोपेश्वराचं मंदिर बघितलं कधी तुम्ही? आत्ताच तू व्हिडिओ टाकलायस ना? येस. की ज्याला रूफ नाहीये वरती, ते हा. सभा मंडप मी बघितलं, म्हणजे तुझ्या व्हिडिओ मध्येच बघितलं. यू मस्ट गो ओके टू दॅट टेम्पल. तू त्या टेम्पलला जाशील ना, तुला कळतं की बाप रे बाप, एवढं नक्षीकाम कसं काय करू शकतात लोक. म्हणजे 2 दगडांचे पिलर आहेत, म्हणजे आता हा एक पिलर आहे आणि हा पिलर आहे ओके, मध्ये तेवढीच गॅप आहे, त्या गॅपच्या मध्ये एक मूर्ती आहे. काय बोलतो? म्हणजे 2 गॅपच्या मध्ये मूर्ती कशी बनली असेल, का बनवली असेल, आणि तिथे काय पर्पज आहे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये घुसता ना, त्या मंदिराला जरा बाहेरून बघता की असं आहे, मग कोणतरी विचारा गावच्या लोकांना, कोण गाईड आहे का, कोण कशी इन्फॉर्मेशन देऊ शकतो का, कोणाची ती स्टोरी आहे का, काय असेल. कारण त्याची इन्फॉर्मेशन चुकीची पण असेल, पण त्या मोमेंटला तुम्हाला काही मिळेल त्या गोष्टीला स्वतःला अनुभव ठेवायला. सो ते करा की मंदिर जाता बघा, फक्त त्या देवाला नका भेटू, ते मंदिर काय आहे, त्या मूर्त्या काय आहे, त्याची काय स्ट्रक्चर, कधी बांधलं गेलंय, कोणी बांधलं गेलंय, पर्पज काय होतं आर्किटेक्चरचं, हे सगळं जेव्हा तुम्ही जाणून घेता ना, तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे वाव, आपण कुठल्या प्रदेशात राहतो. म्हणजे माझं ना, ते मला मेन्शन पण करायचं की माझी बायको अल्पा ही खूपच अशी कोलाबान टावनी मुलगी आहे ओके. तिची आई गुजराती, बाबा महाराष्ट्रीयन, त्यामुळे तिचा मराठीचा एवढा काही जास्त संबंध नाही. पण जेव्हा ती माझी लग्न केलं तेव्हा ती फर्स्ट टाइम माझी मराठी बोलायला लागली. म्हणजे इंग्लिश बोलणारी मुलगी होती आणि तिला असं काय मराठीबद्दल काय प्राईड नाही, कारण कोलाबात वाटले सगळे आसपास, सगळं मेट्रोपॉलिटन सिटी, सगळे लोक पण परिसर असायचा आसपासचा. जेव्हा ती भाटुपामध्ये माझी फिरायला लागली आणि मी लोकांना भेटतोय, आता पालावरचं मटण ओके, हा आम्ही एपिसोड केला. पालावरचं मटण मी तेव्हा फर्स्ट टाइम बघितलं की आपण जेव्हा हे अॅनिमलचे मार्केट्स बघतो, जे आपण जात असतो गावाला आणि रोड साईडला बघतो मार्केट, म्हणजे बैल विकायला असतो, घोडा विकायला असतात, मार्केट चालू असतात, आपण काय गाडी घेऊन निघून जातो, साईडला मार्केट आहे. या मार्केटमध्ये असं कल्चर आहे की सकाळी 4 वाजता मटण म्हणतं. आणि जसं नल्ली निहारी हा प्रकार आहे ना, की सकाळी सकाळी निहारी खायची, करेक्ट, तशी महाराष्ट्रात
संकल्पना आहे पाडावरचं मटण, पालावरचं मटण. त्याच्यामुळे सकाळी लोक 7 वाजता बसून एकत्र मटण खातात, कारण सकाळी 4 वाजल्यापासून मार्केट लागलंय. तर जेव्हा तिकडे मी गेलो तिला घेऊन आणि ते सगळं बघितलं आणि तिथे त्या लोकांना भेटले आणि सगळे पुरुष मंडळी, तिकडे कोण बायका नसतात, पण तिला सगळ्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं. ती अशी ताई म्हणून गप्पा मारतायत, तिला इन्फॉर्मेशन देत आहेत की असं असतं, गाय अशी बघायची, दात असे बघायचे, हे करायचं. त्यांनी मटण खाल्लं बसून, खाली बसून. तेव्हा ती मला पटकन डायलॉग म्हणाले की अम्मे, मी जेव्हा तुझ्यावर फिरते ना तेव्हा मला कुठेतरी मी मराठी असल्याचा अभिमान होतोय. नाही तर आपण मराठी फक्त भाषेपुरती ठेवली आहे. ती फूड, कल्चर, लोक, प्रदेश, आर्किटेक्चर, राहणीमान हे आपण बघतच नाही. हे पण सगळं मराठीच आहे ना. करेक्ट. आणि ते जेव्हा बघायला मजा यायला लागली ना तेव्हा वाटलं की अरे काय मस्त गोष्टी दिसत आहेत. सो ट्रॅव्हल करताना नुसतं ना मला ते परत परत सांगायचं की ट्रॅव्हलची मेन टिप हीच आहे ना की हे डोक्यात ठेवू नका की मला इथे जाऊन फोटो काढायचा आहे किंवा मला इथे पोचायचंच आहे. ते पोचेपर्यंत जे गंमत आहे ना ती गंमत आहे ट्रॅव्हलची सर्वात जास्त. हे एक लाईफचं सेलिब्रेशन आहे. हो हो हो. ऑसम. अमेय, ऑफकोर्स आपला हा एपिसोड चालतच राहील, आपण लॉलीपॉप खातच राहू. पण थँक्यू सो मच तू आज आमच्या ह्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टवर आला. आय एम सो ग्लॅड की मला तुम्ही बोलवलं, कारण जेन्युइनली सांगतो मी की मला वीणा वर्ल्ड बद्दल खूप रिस्पेक्ट आहे. वीणा वर्ल्ड बद्दल जेन्युइनली फ्रॉम माय, कारण ना तो एक अभिमान आहे रे की आज जेव्हा आम्ही ट्रॅव्हल पण करतो, मी ऑल ओव्हर, आता मी महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडिया पण कधी फिरतो, जेव्हा जेव्हा लक्षात येतं की आपल्याला असं वाटतं की आपण लोक ट्रॅव्हल नाही करत, पण माझं हे लोकांशी बोलताना मला कळलं की भारतात मॅक्झिमम मराठी माणसं फिरतात. मॅक्झिमम टुरिस्ट हे मराठी आहेत. त्याच्यानंतर आहेत ते जे कोलकाताचे बेंगॉली लोक आहेत जे सेकंड ट्रॅव्हल करतात. आपल्याला वाटतं की गुजराती फिरतात, गुजराती नाही फिरत, मराठी फिरतात. आणि त्यातले मॅक्झिमम मराठी हे वीणा वर्ल्ड बरोबर फिरतात. म्हणजे मी खरं सांगतो की जर मला या मोमेंटला माझ्या पेरेंट्सना पुढे पाठवायचंय तर ते वीणा वर्ल्ड बरोबर पाठवणार आहे मी. कारण मी बघितलं की काय तू म्हणतो ना की हा आता बघ, हे मी यंग आहे म्हणून मला आता मी लडाखला गेलो किंवा भूतानला गेलो, भूतानसारख्या ठिकाणी याचे ऍक्च्युअल जे जेवण आहे ते मिरचीची भाजी आहे की ते मिरचीची भाजी बनवतात. अच्छा. आपण खाऊच शकत नाही, मिरचीची भाजी आहे तिथे. आता माझ्या मी आईला बोललो की नाही आई, तू मिरचीची भाजी खाऊन बघ काय लागते. तिला ते पचणारच नाहीये. तिथे कोणतरी पाहिजे जे तिला तिच्याप्रमाणे बनवून देईल आणि ते तिकडचं वीणा वर्ल्ड काळजी घेतं. म्हणून मला सांगतो की तुम्ही लिटरली लोकांना ना त्यांच्या कम्फर्टमध्ये फिरवताय आणि डिफिकल्ट आहे ते तुम्ही करताय बाई. नाही, आमचं ते लक्षच आहे. पण तसंच मी पण म्हणेन की द फिलिंग इज म्युच्युअल. तू आम्हाला आणि जगाला खाद्यपदार्थच नाही पण थ्रू फोटोग्राफी, थ्रू कॉन्टेंट क्रिएशन, थ्रू फूड, मे बी थ्रू ड्रिंक, नवीन गोष्टी दाखवत राहा. कारण आम्हाला असं वाटतं की आपण काहीच नाही बघितलंय. राईट. कोणीतरी 50 देश बघितले असतील तरीही तुम्ही काहीच नाही बघितलंय. कारण खूप काय काय करावं असं आहे. आणि ऑफकोर्स नेक्स्ट टाइम आपण जर अशी आपल्याला संधी मिळाली पॉडकास्ट करायची तर ह्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये नाही पण कोणत्या तरी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण खूपच आवडेल, खूपच आवडेल असं कधी करायला मला. बट गुड, थँक्यू सो मच तू आज आलास. आणि लाईक मला तर खूप मजा आली हे करायला. आमचं एक मेमरी बुक आहे, त्याच्यात मी तुला फक्त रिक्वेस्ट करीन की तू एक आमच्यासाठी, आमच्या पूर्ण टीमसाठी आणि सगळ्यांसाठी एक मेसेज लिहितोस आणि फक्त तुझी एक साईन दिलीस, दॅट विल बी आवर मेमरी. कारण ह्या 2 तासात जे आपण डिस्कस केलंय ते लाईक फॉर मी इट इज एच्ड इन माय मेमरी. आणि जसं मी एपिसोडच्या स्टार्टलाच सांगितलं की देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल हू लाईक फूड बट यू आर अ थर्ड काइंड अँड प्लीज कीप स्प्रेडिंग द हॅपीनेस. नक्कीच. मला तेच आहे की लोकांना सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे. आपण जर ते हे आपल्यातली सेन्सिटिव्हिटी मेली ना तर मग आपण कुठेही फिरा, कुठेही काही खा, त्याला काय अर्थ नाहीये. तुम्हाला ते आतून आलं पाहिजे. येस, गुड, थँक्यू सो मच. आपण ते मेमरी बुक आणूया आणि एक फक्त मेसेज. सो हा होता आमचा एपिसोड विथ अमेय कदम. ऑफकोर्स ओव्हर द फुल एपिसोड आपण जाणून घेतलं अमेय कुठे काय करतो. पण ऑफकोर्स हे जग एवढं मोठं आहे की आम्हाला सगळ्या एक्सपिरियन्सेसबद्दल बोलताच नाही आलं. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कोणते एक्सपिरियन्सेस मिस केले, और जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नेक्स्ट एपिसोडवर ह्याच्याबद्दल बोला, ही थीम घेऊन बोला, सो प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. बिकॉज जेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगता तेव्हा आयडियाज आमच्याकडे येत राहतात आणि आम्ही नवीन एपिसोड्स ऑफ अराउंड द वर्ल्ड तुमच्यासाठी बनवत राहतो आणि प्रोड्यूस करत राहतो. सो थँक्यू व्हेरी मच.
जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सो सबस्क्राईब टू द वीणा वर्ल्ड चॅनल अँड कीप कमिंग बॅक अँड वॉचिंग अराउंड द वर्ल्ड बाय वीणा वर्ल्ड.